आज सॅटरडे म्हणून लवकर व्हॅलेंटाईन डे म्हणून सेलिब्रेशनला गेले की काय जॉईन नाही होते लवकर कोणी. आपण स्टार्ट करूया. नाहीतर कोणाला आता काही काही प्रॉब्लेम येतोय का अजून पण रायटिंग मध्ये, तर सांगू शकता. आता तिने सकाळी मॅजिकल मॉर्निंग पासून आपल्याला सुरुवात करणार आहेत. आपला पूर्ण दिवसभर आपण कसं राहायचंय ते आता हळूहळू एक एक चॅप्टर सुरू होणार आहे. तर ते बरोबर ती एक एक इन्ग्रेडियंट ऍड करून आपल्याला सांगेल की सगळ्यांनी कसं प्रॅक्टिस मध्ये राहायचं. तर आता आपण सुरू करूया. डे 11 मॅजिक मॉर्निंग. तर मॅजिक मॉर्निंग मध्ये त्यांनी काय दाखवलंय चित्रामध्ये की त्यांनी पूर्ण बाथरूम दाखवलाय. तिथे टॉवेल्स आहेत, खाली बाथटब आहे, सगळ्या ब्रश, एक्सेसरी, शॅम्पू, बाटल्या, खिडकीतून छान ऊन येत आहे आणि ती मॅजिक तिथे होते. फेस आलाय, छान पाणी आहे, आरसा आहे, सगळा टेबल, ऍक्सेसरीज सगळ्या ठेवल्यात तिथे. तर ती मॅजिकल मॉर्निंग ती सुरुवात आपल्याला कशी करायची आहे ते ती सांगते. तर आपण वेन यू अराइज इन द मॉर्निंग थिंक ऑफ व्हॉट अ प्रिव्हिलेज इट इज टू बी अलाइव्ह, टू थिंक, टू एन्जॉय, टू लव्ह. आज आपण व्हॅलेंटाईन डे निमित्त सगळेजण तयार होऊन येणार होतो म्हणून मे बी सगळे गायब झाले वाटतं. की व्हॅलेंटाईन डे सगळ्यांनी तयार होऊन या, कॅमेरा ऑन करा, छान छान राहा. व्हॅलेंटाईन डे मनवायचा म्हणजे इथे तसं मनवायचा हे विषय नव्हता, पण आपण मॅजिक बुक करतोय आणि आपल्याला हायर फ्रिक्वेन्सी मध्ये राहायचंय. तर हायर फ्रिक्वेन्सी मध्ये, त्या फ्रिक्वेन्सी चार्ट मध्ये हायर लेवलच्या भावना कोणत्या आहेत? तर जॉय, हॅपीनेस, थँकफुलनेस जो आपण प्रॅक्टिस करतोय, आणि लव्ह. तर ह्या सगळ्या भावना, जे प्रेम, आदर, आभार आणि हॅपीनेस, आनंद, ह्या सगळ्या त्या वरच्या सर्वोच्च भावना ह्या आहेत. कारण प्रेम म्हणजे आपण देवावर प्रेम करतो तेव्हाच भक्ती करू शकतो. आपण कोणावर, आई मुलावर प्रेम करते की वडील मुलांवर करतात, मुलं आई वडिलांवर करतात, भावा बहिणीचं. जे व्हॅलेंटाईन डे म्हणजे एकाच टाईपचा नाही येतो. आपण तसा घ्यायचा की आपण सगळ्यांवर, आपल्या आजूबाजूच्या नातेवाईकांवर, शेजारच्यांवर, सगळ्यांवर, वसुदैव कुटुंबकम म्हणजे पृथ्वी पूर्ण आपली कुटुंब आहे. आणि आपण सगळे माणूस, सगळ्या माणसांनी एकमेकांवर प्रेम करत, मदत करत, सगळ्यांचे आभार व्यक्त करत जर आपण चाललो तर कोणाला काही कमी नाही पडणार आणि कोणाला कोणाचा राग, द्वेष या भावना राहणार नाही. तर त्या उच्चतम भावना राहण्यासाठी, म्हणून आज म्हटलं की व्हॅलेंटाईन डे निमित्त आपण सगळ्या घरच्यांना, माहेरचे, सासरचे, आजूबाजूचे मित्र परिवार किंवा जे आपल्याला हेल्प करतात त्या सगळ्यांना आपण धन्यवाद म्हणूया. मी आज माझ्या कामवाल्या मावशींना असा मेसेज केला ना, थँक्यू, आभार, तर त्या एकदम खुश झाल्या होत्या की म्हटलं तुम्ही आमच्याकडे रोज एवढं सगळं काम करता त्याबद्दल. तर त्यांनी पण मला छान मेसेज केला. आणि बाकीच्यांना पण मेसेज केला, सगळ्यांना जे माझ्या जवळचे फ्रेंड सर्कल असेल, नातेवाईक असतील, की तुम्ही सगळ्यांनी जो आधार दिला, सपोर्ट दिला, अडीअडचणीत मदत केली, तर सगळ्यांना. तर या प्रेमाच्या भावनात सगळ्यांनी आपण जेवढं एकमेकांसोबत राहू, सगळे एकमेकांना आभार वेळोवेळी व्यक्त केले ना, तरच महत्वाचं असतं. आपल्याला वाटतं की काय आपण बोलत नाही, त्या कधी भावना बोलत नाही. आणि मग नंतर आता ते अजित पवारांचं जसं झालं, एरो ते प्लेन क्रॅश झालं, आता ते कोणालाच माहित नव्हतं की तो त्यांचा लास्ट म्हणजे प्रवास असेल. आता सगळ्यांनी त्या इलेक्शन मध्ये त्यांना जिंकवून नाही दिलं त्यांच्या पक्षाला, पण नंतर मेल्यावर सगळे म्हणायला लागले अजित दादांसारखं कोणीच नाही, कोणीच नाही, असं नाही. सगळ्यांनी कौतुक खूप केले, पण ते असताना त्यांच्या जर पक्षाला पराभव फेस करावा लागतो. तर म्हणजे ते असताना आपल्याला त्या माणसाची व्हॅल्यू नसते, कधी आपण त्याला थँक्यू म्हणत नाही. आणि मग गेल्यावर सगळ्यांना वाटतं की तो किती चांगला माणूस होता, मग सगळे शोकसभा हे ते अरेंज करतात. पण तोंडावर त्या माणसाला कधीच कोणी म्हटलेलं नसतं की बाबा तू चांगला माणूस आहे. आणि आपली सगळी धावपळ पूर्ण जीवनाची कशाला असते? की माझ्या मेल्यावर कोणीतरी चांगलं म्हणावं. मेल्यावर आपल्याला काय माहिती, आपल्याला ऐकू येईल नाही येईल, आपले कान तिथे असतील नसतील. आणि आपली अपेक्षा हीच का मला मेल्यावर चांगलं म्हणावं, आणि आपणही दुसऱ्याला मेल्यावरच चांगलं म्हणतो. अरे, तो जिवंत असताना पण म्हणू शकतो ना आपण, चांगलं आहे बाबा, तू छान करतोय, व्यवस्थित आहे, मला हेल्प केली, माझं प्रेम आहे, तुझं प्रेम आहे, आपण एकमेकांसोबत आहे. आर्टिफिशियली म्हणा वाटल्यास, पण तो जिवंत असताना म्हणा. मेल्यावर तर सगळ्यांवरच प्रेम येतं, कोणावरही येतं. मग तो कोणी आवडता नेता असो, नाही तर तू आवडता नेता असो, पण सगळ्यांनीच कौतुक केलं, सगळ्या पक्षांनी कौतुक केलं अजित पवारांचं. म्हणजे जेव्हा जिवंत होतो तर आपण त्यांनाच विरोध करत असतो. त्यामुळे वेळच्या वेळी प्रेम भावना व्यक्त करणं हे पण खूप महत्वाचं आहे. म्हणून आज सगळ्यांना सांगितलं की सगळ्यांना वाटत असेल, काही आपलं ऑकवर्डनेस वाटत असेल तरी
तो मेसेजमध्ये तर आपण लिहून पाठवू शकतो, फोन करून नाही म्हणू शकत तर. तर आजचा आमचा असा दिवस एकदम छान गेलाय. सकाळी सकाळी काही चांगल्या बातम्या ऐकू आल्या आणि आज आम्ही असं खूप दिवसांनी शॉपिंगला गेलो होतो. खूप दिवस आम्हाला काही घ्यायच्या होत्या गोष्टी. म्हणजे निखिलच्या ऑफिससाठी त्याला थोडं प्रेझेंटेबल राहायला अजून चांगले कपडे वगैरे ब्लेझर काही घ्यायचे होते. तर आम्हाला ते मनीच्या शुक्राना मी करतेच आहे जे बिल्स वगैरे, तर आम्हाला आज एवढे सारे डिस्काउंट आणि ते मिळालं. त्याच्या ब्लेझरच्या शॉपिंगवर आम्हाला त्याला ट्रॅव्हल बॅग हवीच होती. तर ती ट्रॅव्हल बॅग एक्झॅक्ट जेवढी पाहिजे होती तेवढ्याच साईजची आम्हाला ते फ्री मिळाली. प्लस आम्हाला काही डिस्काउंट मिळाला. मी चप्पल घेतली त्याच्यावर डिस्काउंट मिळाला. आणि इरा आणि कबीरला राईड ते ट्रेनमध्ये बसवलं, छोट्या मॉलमध्ये असतात ना त्या ट्रेनमध्ये. तर कबीर छोटा आहे म्हणून ते बोलले की मॅम आप भी बैठ जाइए उसके साथ, आपके चार्जेस नाही लेंगे. तर ते 100 रुपये असतील, 100-200 रुपये त्या ट्रेनचे. पण ठीक आहे, मला काहीतरी मला बेनिफिट झालाच ना. मी पण त्यांच्याबरोबर बसली, मी पण लहानपणी सारखं एन्जॉय केला. आम्ही बाय करत सगळ्या पूर्ण मॉलमध्ये त्या तिथे ट्रेनमध्ये गेलो. म्हणजे असं छोट्या छोट्या गोष्टींचे पण आपण थँकफुल असलो ना, तर तो ट्रेन चालवणारा जो होता त्यांचे मी धन्यवाद मानले, की आपण एक्सपेक्ट नाही करत की त्या छोट्या मुलांच्या ट्रेनमध्ये आपण बसून तो सेम आनंद आपण फील करू. तर त्यांनी ते फ्री दिलं. तर मला जेवढ्या इतक्या फ्रीच्या सगळ्या गोष्टी मिळाल्या, तर त्याच्याबद्दल मी आज खूप धन्यवाद मानले. आणि मी घराच्या बाहेर सध्या जातच नाही कुठे, कारण माझ्या ह्या असाइनमेंट्स गोष्टी आणि माझे जे प्रिपरेशन चालू असतं सध्या, माझा थँकफुलनेस तर मी माझ्या घरात आणि माझे कोर्सेस काही तयार करत असते. तर त्यामुळे मी घराबाहेर जातच नाही. आणि आज मी गेली तर मला असं वाटत होतं मी खूप दिवसांनी घराबाहेर गेलीये, बाजारात गेलीये, शॉपिंग, भाजीपाला, मार्ट घेतला. सगळ्या गोष्टीमध्ये आम्हाला काही ना काही प्रमाणात कोणी ना कोणी काहीतरी छोटी गोष्ट भेट म्हणून दिलीच असेल किंवा डिस्काउंट दिले असतील. त्या सगळ्यांचा मी थँक्यू म्हटलं. सगळ्यांवर फुल मॅजिक डस्ट केली खिडकीतून बघून, गाडीमधून. गाडीचे शुक्रिया केले. बाकी लोकांवर ज्यांनी आम्हाला व्हॅले पॅकिंग केली, ज्यांनी डिस्काउंट दिला किंवा ज्यांनी शॉपिंग केली. आपण किंवा तिथे शॉपिंग पण नाही केली, पण आपण 4 गोष्टी बघतो ते आपल्याला दाखवतात. कपडे आपण घेताना 4 कपडे दाखवतात, पण आपण त्या दुकानात घेत पण नाही. त्या सगळ्यांवर मॅजिक डस्ट, सगळ्यांवर थँकफुलनेस. असं तोंडी मनातल्या मनात मनातल्या मनात करतच होती मी दिवसभर. तर आज एकदम असा हॅपीली दिवस गेला आणि छान सगळं झालं. आणि आता आम्ही संध्याकाळी पाणीपुरी खाऊन फायनली घरी आलोय. पाणीपुरी खायची माझी खूप दिवसाचं पेंडिंग होतं. मी जातच नाहीये घराबाहेर. तर आज मला असं नाही का मोकळं आकाश, रस्ते, गाडी, मॉलमध्ये गेलो. आणि तिथे अजून एक मज्जा अशी झाली की मला हॅरी पॉटरचं, मला मूव्हीज खूप आवडतात. मला आणि इराला दोघांना खूप आवडतात. तर आम्ही असं मॉलमध्ये एंटरच केलं आणि त्यांनी खाली पूर्ण हॅरी पॉटरच्या थीमचं शॉप लावलं होतं. एंट्रन्सच्या तिथेच पुढे डेकोरेशन जिथे असतं तिथे दरवेळेस वेगळं डेकोरेशन असतं. त्यावेळेस त्यांनी पूर्ण हॅरी पॉटरच्या थीमचं डेकोरेशन केलेलं आणि तिथे सगळ्या हॅरी पॉटरच्या गोष्टी विकायला होत्या. किचन्स, सगळे टेडीज, काही गेम्स, लेगो लिगो वगैरे असतात. कॅप्स, डायरी, मग, कॉफी मग, सगळं 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 हॅरी पॉटरच्या थीमचं. आणि त्याच्यातलं मग आम्ही काही एखादी गोष्ट घेतली असेल. आणि मला असं झालं की काल आपण मॅजिक डस्ट आपण चॅप्टर केला की मॅजिकल, तसं जादू सारखी ती पूर्ण गोल्डन स्प्रेड होतोय. आणि आज मला हॅरी पॉटरचं वर्ल्ड तिथे असं बघायला मिळालं. तर मी एवढी हॅपी होती. म्हणजे आपण चाइल्डहुडच्या मेमरीत जाऊन तेवढ्या हॅपीनेसच्या फ्रिक्वेन्सीला राहिलो ना, तर खूप छान. म्हणजे मला असं वाटत होतं की आपल्या आजूबाजूला असं मॅजिकल वर्ल्ड एक तयार झालंय ते हॅरी पॉटरचं बघून थीम. आणि आपण छोटे होतो तेव्हा हॅरी पॉटरचं क्रेज होतं, पण तेव्हा असं बघायला काही नव्हतं की त्याच्या वस्तू विकायला आहे काय. पण आजकाल हे सगळ्या गोष्टी खूप हॅमलेज ते खेळण्यांच्या ह्याच्यामध्ये पण ऍडव्हान्स झाले की टॉईज एकदम ऍडव्हान्स थीम वाले टॉईज येतात. तिथे सगळं हॅरी पॉटर थीमचं होतं. तर ते बघून माझ्या आतलं जे पण असेल ते लहान व्यक्ती खूप खुश होतं. आणि आम्ही एक गेम घेतला त्याच्यामध्ये हॅरी पॉटरशी रिलेटेड. तर असा छान मॅजिकल डे आज गेलेला आहे. असं आपण सगळे खुश राहूया, सगळ्यांवर मॅजिक डस्ट टाकूया आणि मॅजिक आपल्या लाईफमध्ये अट्रॅक्ट करूया. आणि खूप सारे डिस्काउंट आपण जेवढं त्या बिल्सवर थँक्यू लिहिणार आहे तेवढे आपल्याला डिस्काउंट, तेवढे आपल्याला वस्तू एकावर एक फ्री काही ना काही खूप मिळणार आहे. आज आम्हाला खूप मिळाल्या, त्याबद्दल धन्यवाद. The when you arise in the morning, think of what a privilege it is to be alive, to think, to enjoy, to love. तर आज आपण उठलोय सकाळी तर किती मोठं आपल्याला प्रिव्हिलेज, म्हणजे हेच मोठं गिफ्ट आहे की आज आपण जिवंत, चांगले उठलो, एन्जॉय करायला उठलो, लवने उठलो, पॉझिटिव्ह थिंकिंग, छान छान उठलो ना, आज फ्रेश उठलो. तर तीच मोठं आपल्याला गिफ्ट आहे लाईफमध्ये. म्हणजे कोणी कोणी उठत पण नाही सकाळी, तर ती सकाळच म्हणजे त्या गिफ्ट, त्या फिलिंगनेच उठायचं की मी आज सकाळी लवकर उठलो.
तर मार्कस ऑरेलियस म्हटला, रोमन एम्परर असून पण तो तसं म्हटलं की मॅजिकल मॉर्निंग, तो उठला तेच त्याच्यातच तो आभारी आहे, धन्यवाद देतोय. The easiest and simplest way to ensure that your day ahead will be filled with magic is to fill your morning with gratitude. आता कोणाची सकाळ जर चांगली झाली असेल, एकदम फ्रेश, एकदम आनंदी सकाळ झाली असेल, सूर्य छान उगवताना बघितला, बाल्कनीत झाडाला फुल आलेलं आहे आणि परफेक्ट आपल्याला जसा चहा लागतो किंवा जशी कॉफी लागते, दूध लागतं, जे पण ते परफेक्ट टेस्टचा आणि परफेक्ट नाश्ता मिळाला, तर आपली मॉर्निंग किती छान सेट होते की यार माझं आज सकाळी सगळं घरी सेट आहे, मग मी फ्रेश ऑफिसला जातो त्या मूडमध्ये, किंवा सकाळी सकाळी कोणी छान गुड न्यूज दिली तर कशी मॅजिकल आपल्याला तो दिवस भारी जातो. पण एक सकाळी उठल्या उठल्या काहीतरी लेट झालोय, मी अलार्म बंद केला, कटकट करत नाश्ता केला, लेट लेट पळा पळ पळ पळ, आणि मग ऑफिसला पण ट्रॅफिक लागते, मग कुठेतरी सिग्नल लागतो, मग काहीतरी पडतं आपल्याकडून, काहीतरी होतं, आणि मग तो दिवस पूर्ण कटकटा जातो. म्हणून मॉर्निंग इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट, की मॉर्निंग आपण कशी स्टार्ट करतो. इझिएस्ट सिम्पलेस्ट वे टू एन्श्युअर दॅट युअर डे हेड विल बी फिल्ड विथ मॅजिक. जर आपल्याला दिवस मॅजिकल करायचा असेल तर मॉर्निंग मॅजिकल करा. थोडंसं जेवढं लवकर उठ म्हणजे कामापुरतच आपण लवकर उठतो, त्याच्यापेक्षा थोडं आधी उठलं तर सगळे कामं पण नीट होतात, आरामशीर होतात, आणि एक मॉर्निंग चांगली गेली की दिवस चांगला जातो, मग तो पुढची मॉर्निंग चांगली केली की तो दिवस, मग असं करत आपले आठवडे चांगले जातात, मग महिने चांगले जातात, आणि वर्षानुवर्ष चांगले जातात. म्हणजे वर्षानुवर्षची बिल्डिंग बांधण्यासाठी आपल्याला एक वीट मॉर्निंगची पहिले चांगली लावावी लागेल, तेव्हा ती बिल्डिंग आपली पूर्ण इयर्स सगळे चांगले जातील. तर मॉर्निंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. The when you incorporate gratitude into your morning routine, you will feel and see its magical benefits throughout the whole day. तर तुम्ही सकाळी धन्यवाद द्यायला सुरू केले, मॉर्निंग रुटीन मध्ये एक बसवून टाकलं की सकाळी धन्यवाद मी दिलेच पाहिजे एवढ्या गोष्टींना, तर तुमचं पूर्ण दिवसभर ते एक सायकल सुरू होतं की तुम्ही चांगल्या ऍटिट्यूडने दिवस घालवाल. असा ढकलायचा म्हणून ढकलेल असं नाही. मग मंडे असो, ट्युजडे असो, सॅटरडे असो, कोणता पण असो, मंडेला जी सगळ्यांना जीवावर आलेली असते ना, तर ती पण आपण सुंदर करू शकतो जर मॉर्निंग रुटीन छान असेल. तर इच मॉर्निंग इज फुल ऑफ ऑपॉर्च्युनिटीज टू गिव्ह थँक्स अँड इट डझंट स्लो यू डाऊन और टेक एनी एक्स्ट्रा टाइम, because you can do it naturally as you go about everything you do. There is an added bonus to filling your morning with gratitude, because your daily routine are the times when you can harm yourself the most by thinking negative thoughts without realizing you are doing it. तर आता आपल्याला मॉर्निंगला जे अपॉर्च्युनिटी देते, गुड म्हणजे एक चांगली मॉर्निंग आपल्याला आपल्याला संधी देते की थँक्यू म्हणायचे. थोडंसं स्लो डाऊन व्हा, एक्स्ट्रा टाइम म्हणजे स्लो डाऊन व्हायची गरज नाही आणि एक्स्ट्रा टाइम द्यायची पण गरज नाही. आपण नॅचरली डोक्यात तो ग्रॅटिट्यूड थँक्यू म्हणू शकतो ना, असं काही वेगळं बसायची गरज नाही. आपण जे पण दिसतंय, जसं घालवतोय दिवस, त्याच्यात मनातल्या मनात आपल्या विचार आहे ना, निगेटिव्ह विचार कसा चालू असतो, काहीतरी एक विचार सुरू झाला का त्याचा निगेटिव्ह, पुढचा निगेटिव्ह, पुढचा निगेटिव्ह चालू असतो ना, त्याच्याऐवजी आपल्याला फक्त थँक्यू थँक्यूची कॅसेट लावायची आहे, तर मग तो चांगला होणार आहे. त्यामुळे तुम्हाला वेगळा वेळ द्यायचा आहे बाबा आता मॅजिक प्रॅक्टिसला, असं नाहीये. जो नॅचरली वेळ चाललाच आहे तुमचा कोणत्या तरी घाणेरड्या विचारात, तिथे फक्त थँकफुलनेस आणायचा आहे. तर देअर इज अन ॲडेड बोनस टू फिलिंग युअर मॉर्निंग विथ ग्रॅटिट्यूड, बिकॉज युअर डेली routines are the times when you can harm yourself the most by thinking negative thoughts without realizing you are doing it. तर आपण दिवस कसा वेस्ट घालवतो, पूर्ण दिवसाचं रुटीन कसं रिकामटं घालवतो आपण, निगेटिव्ह थिंकिंग करून करतोच आहे ना आपण. असं झालं तर, तसं झालं तर, मलाच हे टेन्शन आहे, पैशाचं टेन्शन आहे, आणि इतकं वर्षानुवर्ष आपण टेन्शन घेऊन काही झालंय का सोल्युशन? काहीच झालं नाही. तर त्यामुळे आपण 10 दिवस, 1 महिना तरी असा देऊया की ज्याच्यामध्ये आपण थोडंसं थँक्यू म्हणून पाहू ना, 1 महिना वेगळा घालवू. जर वेगळं झालं तर ठीक, नाही तर आपलं आहेच रोजचं रडगाणे गायचे काम. त्यामुळे आपण आता अशी सवय लावू की मी थँक्यू म्हणेल मॉर्निंग मध्ये, आणि चांगली थिंकिंग इम्प्रूव्ह करेल माझी. आपल्याला कोणी शिकवलंच नाहीये चांगलं म्हणायला, शिकवलंच नाहीये. सिरियल, टीव्ही, मूवीज, गाणे, आपल्या आजूबाजूचे नातेवाईक, घरचे, सगळ्यांना म्हणजे त्यांना पण नाही शिकवलं. त्यांचा दोष नाहीये, कोणाला शिकवल्याच गेलं नाही की सकाळपासून चांगला विचार कसा करायचा, सकाळपासून कटकटी कशी करायच्या, ते सगळ्यांना आहे. सकाळपासून हे नाही झालं, ते नाही झालं, काय नाही झालं, वेळेवर नाही गेलो, बॉस तर असाच बोलला, मग हे झालं तर, आणि ते विचार असे बर्डन घेऊन किलो किलो 10 किलो डोक्यावर घेऊन चालायला आपल्याला काहीच नाही वाटत. पण मॅजिक बुक करा आणि थँक्यू म्हणा, म्हंटल का मला वेळ नाहीये, माझं शेड्यूल खूप बिझी आहे, मला वेळ नाही. अरे वेळ नाहीये, मग तुला त्या लाईफ मधून
चांगलं व्हायची अपेक्षा कशी करू शकता तुम्ही? जर चांगला विचार करायला वेळ कुठे द्यावा लागतो? वाईट विचार करायला वेळ द्यावा लागतो का तुम्हाला? बसून आपण वाईट विचार आता करायचा आहे, असा वेळ नाही द्यावा लागत. आपोआप विचार चाललेच आहे कुठेतरी. मग आपण काय सवय लावतोय? जसं लहान बाळ असतं ते शाळेत जातं, तर त्याला काहीच माहित नसतं शाळा काय आहे, काय नाही. पण त्याला बसून तो आई गिरवत राहतो. आपण त्याचा हात धरून तो ओ गिरव, आ गिरव हे केलंय ना आपण. त्याला मोठा अ काढून देतो. मग तो त्याच्यावर गिरवत राहतो. क ख ग काढून देतो, मग तो गिरवत राहतो. तो गिरवून 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 मग त्याला लक्षात येतं की आई काय आहे, क ख ग काय आहे. तर आता आपल्याला आहे ना थँक्यू म्हणता येत नाही. आपल्याला वाटतं हे खूप वेगळं आहे, खूप डिफिकल्ट आहे आणि हे कोणीच केलेलं नाहीये म्हणून हे वेगळं आहे. पण नाही, ते आपल्याला बसून त्याचा क ख ग शिकतोय आपण. आपल्याला वाटतं की मला फिलिंग नाही येते. अरे पण पहिले तुम्हाला डायरेक्ट धडा वाचता आला का? नाही ना. क वर गिरवलं, ख वर गिरवलं, आईवर गिरवलं, गिरवून गिरवून पाठीवर पुसून पुसून आपल्याला छोटा गट मोठा गट, जसं सिनियर केजी ज्युनियर केजी 2-3 वर्ष फक्त आपण वाई शिकलो. तसं आहे हे, की एक महिन्यानी तुम्ही लगेच खूप पॉझिटिव्ह होऊन जाल असं नाहीये. बार बार सारखं सारखं रिपिटेटिव्ह तुम्ही ग्रॅटिट्यूडची जेव्हा प्रॅक्टिस कराल, त्याचा क ख ग समजून घ्याल, तेव्हा तुमची थिंकिंग, ते ब्रेन पॅटर्न्स आपले पूर्ण होतील. म्हणजे चांगले विचार करायला लागतील. आता आपण एक शेत आहे, त्या शेतात किंवा एक गवत आहे, गवताचा रस्ता आहे, त्याच्यावर आहे ना एका ठिकाणी खूपदा चालल्या गेलेलं आहे. तर ते चालून 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 किंवा ट्रक जाते, तर ते गोल टायर जिथे होतात तिथे सारखी ते गाड्या जातात, तर ते गोल टायरचाच रस्ता तो दाबल्या जातो पूर्ण. तसा आपला ब्रेन आहे, की आपण ते विचार करून करून ती निगेटिव्हिटीचा रस्ता एवढा पक्का झालाय ना, की आता दुसऱ्या मातीवर आपल्याला चालायचंय पॉझिटिव्ह थिंकिंगवर. तर तो रस्त्यावर आपल्याला चालता नाही येते, कारण तो रस्ताच झालेला नाही अजून. त्यांनी आपलं परत आपण थोड्या वेळ ह्या साईडला चालतो, थँक्यू थँक्यू करतो, परत त्या घाणेरड्या रस्त्यावर जातो जिथे टायर टायर उमटलेले आहेत त्या रस्त्यावरचे, जुन्या शेतातल्या रस्त्यावर समजा जाऊन ट्रक जाऊन जाऊन जे टायर झालेत ना, त्या रस्त्यावर आपण जातो. पण आपल्याला नवीन रस्ता तयार करावा लागतोय आता. आपला न्यूरल पाथवे आपल्याला तयार करावा लागतोय, की मी चांगल्या भावनेत राहू, प्रेमाच्या भावनेत राहू, थँकफुलनेस मध्ये राहू, मी आभार व्यक्त करू, मी पॉझिटिव्ह राहू. हा रस्ता आपण तयार करतोय, तर त्याला वेळ लागणार आहे. लगेच सगळ्यांनी सोडून द्यायचं नाहीये, की मी आज केला विचार पॉझिटिव्ह, काही नाही झालं, चला मी सोडतो, बाय बाय. मग निगेटिव्ह विचार करून काय झालं तुमचं? काहीच नाही झालं ना. मग आता तो रस्ता बनवायला वेळ द्या स्वतःला, 2-4 महिने द्या. 1 महिना एक बुक माझ्यासोबत केलं, परत तुम्ही थोडं युट्यूबवर पण भरपूर सारे आहेत, त्यांच्यासोबत करा, थोडं स्वतः करा, लिहा. सगळं करून 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 तो रस्ता इतका पक्का करा, की जुना रस्ता तुम्हाला विसरून पण जाल. जसं आपण एक घर घेतो, आधीच आपलं लहानपणापासूनचं एक घर एकाच ठिकाणी होतं, आणि मग नंतर आपण घर चेंज केलं, समजा शाळेतून येताना त्या घरात यायचो, आणि मग घर चेंज केलं. तर आपण काय करतो, आपण निघाल्यावर सायकल असेल किंवा गाडी असेल त्याच घराच्या रस्त्याने जातो, आणि मग लक्षात येतं अरे नाही, आपण तर आता घर बदललंय. मग आपल्याला थोडे दिवस लागतात ना, महिनाभर 2 महिना लागतो आपल्याला, की ते आठवायला, पक्क बसायला, की आता हे माझं नवीन घर आहे आणि मला ह्या सायकल ह्या दिशेने न्यायची आहे. तसा ह्या ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिसला, थँक्यू म्हणायला, चांगल्या फिलिंग मध्ये राहायला वेळ लागतो. ती ऑटोमॅटिक नाहीयेत, कारण आपण आता 40 वर्षाचे समजा असू, कोणी 50-60 वर्षाचं असेल, तर त्याला ती सवय झाली त्या रस्त्यांवर जायची, निगेटिव्हिटीकडे जायची इतकी इतकी घाण सवय झाली आपल्याला, डीप डीप रुटेड आपण लहानपणापासून तिथे आहे. तर आता आपण नवीन घराचा रस्ता तयार करतोय, जिथे आनंद आहे, जिथे जॉय हॅपीनेस आहे. तिथे चालायला मन थोडं नाही म्हणेल. ते हट्टी बाळ जे असतं ना, ते इकडेच वळायचं असतं, त्याला तिकडेच वळायचं असतं. जसं मन वढाय वढाय आपण म्हणतो, उभ्या पिकातलं ढोरं, किती हाकला हाकला फिरी जाई पिकावर. तसं येते ते सारखं तिथे चाललंय, त्याला ओढून तुम्हाला थोडी शक्ती लावून, थोड्या वह्या घेऊन तुम्हाला बसावंच लागणार आहे. जर तुम्ही नाही बसले तर ते परत परत तिथे जाणार, आणि तिथे जाऊन तुमचं भलं नाही झालंय म्हणून तुम्ही इथे आले, तर आपलं भलं तसंही होणार नाही. त्यामुळे काहीतरी जर चांगला जीवनात बदल घडवायचा असेल, तर आपल्याला वही घ्या, पेन घ्या, ते लिहा. थोडं त्या मनाला ट्रेनिंग द्या, ट्रेनिंग द्या, ट्रेनिंग द्या. आणि ते होऊन 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 मग आपल्याला ऍड्रेस पक्का होईल, की हे माझं आनंदाचं घर आहे. आणि कोणी किती काथ्याकूट केला तर मी त्या निगेटिव्ह घरी जाणार नाही. त्याच्यामुळे आपण त्या निगेटिव्हिटीवर लक्ष पण नाही द्यायचं. कोणी बोलत असलं ना, ते वरवर ऐकायचं, खूप डीप लावून, मन लावून, कान देऊन नाही ऐकायचं. बाबा तू ऐकतोय ना, आणि तू त्या निगेटिव्ह घराकडे चाललाय, तू त्याला पण म्हणायचं तू दुसऱ्या घराकडे जा, तू ऍड्रेस बदल, पत्ता बदल, तुझं सगळं बदलेल, जीवन बदलेल. आपला ऍड्रेस निगेटिव्हिटीकडे आहे ना, आपल्याला पाहिजे पॉझिटिव्हिटी.
तर आपण ऍड्रेस नाही बदलत जोपर्यंत जायचा, कुठे जायचं डेस्टिनेशन, तर आपलं डेस्टिनेशन चेंज होणार नाही, लाईफ चेंज होणार नाही. तर आपल्याला पहिले मॉर्निंग चेंज करायची आहे, मग तर दिवसभर चेंज करायचंय. ती सगळे टेक्निक टूल का देते की मॉर्निंग चेंज करा, खाता पिता पाणी पिता चेंज करा, लोक दिसले, हेल्पर दिसले, मदतनीस दिसले, प्रेमळ लोक दिसले, आपले घरचे दिसले, त्यांच्यावर मॅजिकल डस्ट टाका. पैशाला थँक्यू म्हणा, हेल्थला म्हणा, रिलेशनशिप्सला म्हणा, आई वडिलांना म्हणा, भावा बहिणीला म्हणा, नवऱ्याला म्हणा. हे असे सगळं का देते की एक एक गोष्टीने आपल्याला ते पॅटर्न, आपण नवीन पत्ता, नवीन घर आनंदाचं तयार करतोय, एक एक वीट लावतोय त्याच्यात. तर हे लक्षात घ्या की कितीही कंटाळा आला, कितीही मन तुमचं त्रासदायक झालं, की काय ही ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस लावली, मग जा त्या निगेटिव्ह रस्त्यांवर आणि मग त्याच घरी, त्याच गोष्टी, त्याच टेन्शन, त्याच मारामाऱ्या, त्याच वंचना विवंचना आयुष्यभर राहतील. तर आता आपण काय करायचंय की आपल्याला ती निगेटिव्हिटी बोलायला कोणाला त्रासही नाही होत आणि कोणी समजवत पण नाही. बोल बाबा, तू पण गॉसिप कर, मी पण गॉसिप करतो, याच्याबद्दल त्याच्याबद्दल आपण मिळून गॉसिप करू. पण आपल्याला जर म्हटलं ना, चला 4 जण मिळून चांगल्या गप्पा करू, तर सगळे गप्प होऊन जातील, 2-4 शब्द बोलतील, कोणाला पुढचं सुचणार नाही. पण ही सवय नाही लावली आपण कोणी समाजाने, पूर्णच सगळ्यांनीच. तर आता ती आपण लावायची आहे. So there is an added bonus to filling your morning with gratitude, because your daily routines are the times when you can harm yourself the most by thinking negative thoughts without realizing you are doing it. आपल्याला निगेटिव्ह थॉट आपण विचारात चाललोय, आपल्याला कळत सुद्धा नाही, आपल्या न कळत आपण तिथे चालायला लागतो. न कळत आपण बघा, आपलं घर असेल तिथे विचार जरी दुसरीकडे आपले पाय वळून जातात, तसं आपण स्वतःला हार्म करतोय त्या विचारांनी, स्वतःला खूप हार्म करतोय, आपलं लाईफ हार्मफुल होतंय. आपण आता ते बदलायला पाहिजे. There is no room for harmful negative thoughts when your mind is focused on looking for things to be grateful for. तर तुम्हाला हार्मफुल जे हे निगेटिव्ह, टॉक्झिक, डिप्रेसिंग जे विचार येत आहेत ना, ते त्यांना जागाच राहणार नाही जेव्हा तुम्ही थँक्यू म्हणाल. आपल्याला काय वाटतंय थँक्यू म्हणणं काय इम्पॉर्टंट आहे, कारण हे डिप्रेसिंग जे निगेटिव्ह विचार आहेत ना, जे आपल्याला खड्ड्यात घेऊन चाललेत, त्यांच्याबद्दल आपल्याला विचार करायला, त्या घाणेरड्या गोष्टींचा विचार करून आपल्या तब्येतीवर परिणाम होतोय, आपल्या नात्यांवर होतोय, हेल्थवर होतोय, पैशावर होतोय. हा सगळा विचार सोडून टाकायचा आहे. ते वजन आहे ना आपल्या जे खाली खेचतात, जे आपण पाण्यावर वर तरंगू शकतो, पण ते वजन आपल्याला खाली घेऊन चाललंय खड्ड्यात. तर ते हलकं करण्यासाठी, ते निगेटिव्ह विचारांचे बंधन तोडण्यासाठी ती म्हणते की थँक्यू म्हणा, चांगल्या भावनेत राहा. थँक्यू म्हटल्यावर आपल्या आनंदातून जॉय येतो, आनंद येतो. त्या आनंदाच्या फ्रिक्वेन्सीला राहायला आपल्याला हे करणं, एवढ्या प्रॅक्टिसेस गरजेचं आहे. After this practice, you will go into your day feeling much happier and much more confident that the day ahead will be great. And that's when you will see the magic happen before your eyes. म्हणजे आपण सकाळी सकाळी आपली मॉर्निंग पॉझिटिव्ह सेट केली की पूर्ण दिवस हॅपी होणार, कॉन्फिडंट राहणार आपण, आणि तुमचं मॅजिक तुमच्या डोळ्यासमोर घडेल. असं डोळ्यासमोर असा मॅजिकल दिवस इतका सुंदर जाईल. तुम्ही इमॅजिन करा ना, आज ब्रश छान झालाय, अंघोळ छान झाली, नाश्ता छान झाला, छान मी चहा पिलाय कडक मस्त, आणि बस किंवा मला ट्रेन वेळेवर भेटली, मोकळी भेटली, जागा भेटली, तिकीट कंडक्टरने मला, मी त्याला थँक्यू म्हटलं, त्यांनी मला स्माईल दिलं, बॉसला स्माईल दिलं, माझ्या कलिग्सला सगळ्यांना मी थँक्यू म्हटलेलो आहे, ते माझ्यावर खुश आहे. किती सुंदर दिवस जाईल. ह्याच्यापेक्षा अजून सुख काय पाहिजे आपल्याला, आणि आपण घरच्यांशी पण खूप खुश आहे. तर मग हे आपण असं त्याच्यावर फोकस राहू ना, अलर्ट राहू आपल्या विचारांबद्दल, की आपल्याला काय विचार येत आहेत. तर ते थँक्यू थँक्यू म्हटले तर निगेटिव्ह विचार आपोआपच जातात. तर आपला पूर्ण दिवस हॅपी करण्यासाठी, कॉन्फिडंट करण्यासाठी हे गरजेचं आहे. तर व्हेन यू वेक अप to the new day today, before you move, before you do a single thing, say the magic word thank you. Say thank you for the fact that you are alive, that you have been given another day of life. Your life is a gift, every day is a gift, and when you really think about it, it's inconceivable that any of us would wake up in the morning without giving thanks for another day. तर आपल्याला थँक्यू कशाबद्दल म्हणायचं, आज आपण जिवंत आहे, आपल्याला अजून एक दिवस गिफ्ट मिळालेला आहे. तर त्या सगळ्यांबद्दल बोललो आपण, तर आपली मॉर्निंग छानच जाणार आहे. इफ यू थिंक अ न्यू डे इज नॉट मच सच अ बिग डील, देन जस्ट ट्राय मिसिंग वन. It doesn't matter how sleepy you are, or if your alarm has woken up you up for work, or you have slept in during the weekend. The moment you wake, say the magic words thank you for another day of your life. जर तुम्ही म्हटले की काय विशेष, काय त्याच्यात मी जिवंत आहे, काय झालं, मग तुम्ही एक अपॉर्च्युनिटी मिस करताय चांगलं फील करायची.
तुम्ही स्लीपी फील करत असले, अलार्म लेट वाजला, काहीही झालं तरी तुम्ही एक दिवस मला मिळाला ह्याच्याबद्दल धन्यवाद माना. तर से थँक यू फॉर द गुड नाईट स्लीप यू रिसीव्ह. आर यू फॉर्च्युनेट इनफ टू हॅव स्लेप्ट इन अ बेड विथ शीट्स अँड पिलो? तर ती रात्री तुम्हाला छान शांत झोप आली ह्याच्याबद्दल पण थँक्यू म्हणावं सांगते. कारण आपण किती लकी आहे, किती आभारी असलो पाहिजे की आपल्याला एक बेड आहे, बेडशीट आहे आणि पिलो आहे छान मऊ जे आपल्याला पाहिजे. थँक यू. ॲज युअर फीट हिट द ग्राउंड से थँक यू. आपलं जमिनीला पाय लागल्यावर पण थँक यू उठल्यावर म्हणायचंय. डू यू हॅव अ बाथरूम? थँक यू. आपल्याकडे बेडशीट होतं, बेड होतं, पिलो होतं. आपल्याकडे बाथरूम पण आहे, जवळ आहे आपल्याला. आजकाल अटॅच टॉयलेट बाथरूम आहे. पूर्वी तरी बाहेर जावं लागायचं, कॉमन असायचा. सिंगल एक बाथरूम मध्ये 10 जण लोक जायचे आपल्या घरी जॉईंट फॅमिलीत. 10-15 जेवढे लोक होते तेवढे, किंवा काही आमचं घर छोटं होतं तर उन्हाळ्यात बाहेर पण खाट टाकून झोपायला लागायचं एकत्र फॅमिलीमध्ये. तर तेवढ्या कमी जागेमध्ये खूप लोक राहायचे. तर आता आपल्याला प्रत्येकाला एक एक बेड आहे, कोणी खाली अंथरूण टाकून सुद्धा झोपत नाही. प्लस आपल्याला अटॅच टॉयलेट बाथरूम आहे, अटॅच जरी नसलं तरी 2 टॉयलेट बाथरूम आजकाल असतात. त्यामुळे आपण किती थँकफुल आहे. किती लोकांकडे कॉमन टॉयलेट बाथरूम तिकडे चाळीत राहतात, टॉयलेट बाथरूम कॉमन जातात, तर आपण त्याच्याबद्दल थँक्यू असलं पाहिजे. आर यू एबल टू टर्न ऑन द टॅप्स अँड इमिजिएटली रिसीव्ह फ्रेश क्लीन वॉटर एव्हरी मॉर्निंग? आपलं टॅप टर्न ऑन केलं की लगेच आपल्याला फ्रेश क्लीन वॉटर मिळतं. तर आपल्या कामवाल्या मावशींना आमच्या 5ला उठून एकत्र पाणी पूर्ण भरून ठेवावं लागतं. एक पाणी एक टाइमने आलं तर त्यांना खूप प्रॉब्लेम होऊन जातो की त्यांच्या बादल्या सगळं रिकामं होतं. तर आपल्याला एक टॅप टर्न केला की आपल्याला पाणी मिळतं. तर थँक यू. Imagine all the people who dug the trench and laid the pipes across your country, throughout your city, and along all the streets to your home, to so you can turn a tap and receive beautiful clean hot water. Thank you. तर आपण ते नळातून पाणी येतंय तर आपल्या पूर्ण कंट्रीमध्ये कोणीतरी पाईप टाकलेले, पूर्ण सिटीमध्ये पाईप टाकले आणि ते स्वच्छ क्लीन करतात ते पाणी. तेच असं घाणेरडं पाणी नाही प्रोव्हाईड करत आहे आपल्याला आणि आपण एक टॅप फिरवल्यावर येतं. तर त्या सगळ्या पूर्ण सिस्टीमचं आपण थँकफुल असलं पाहिजे, त्या लोकांचं, की त्यांनी एवढं कष्ट करून आपल्यापर्यंत ते पाणी पोहोचवलं. आता ॲज यू रीच फॉर युअर टूथब्रश अँड टूथपेस्ट, थँक यू. टूथब्रश आहे आपल्याला, टूथपेस्ट आहे, तर टूथब्रश कशापासून बनला असेल, टूथपेस्ट कोणी बनवली असेल, ती कुठल्या फॅक्टरीमधून आली, तिथे कोणी कामं केले, त्याच्यासाठी रॉ मटेरियल कुठून लागलं, ते काय काय मटेरियल लागलं, ते सगळ्यांनी कुठून कुठून आणलं, त्याच्या ते पूर्ण डिलिव्हरी होत आपल्या घरापर्यंत आलं. तर त्या सगळ्याबद्दल थँक्यू. विदाऊट देम युअर डे वुड नॉट बिगिन सो प्लिझंटली. तर आपण ब्रशच नाही केला तर आपला दिवस कसा गेला असता. So thank you for the towels, the soap, the mirror, and everything in the bathroom you use that makes you feel fresh, awake, and ready for the day. तर आपण सकाळी जे पण यूज करतोय, टॉवेल, सोप, मिरर, सगळं कुठून ना कुठून फॅक्टरीत बनलंय, ते आपल्यापर्यंत डिलिव्हर झालंय, दुकानात आलं, रिटेलर, डिस्ट्रीब्युटर सगळ्यांकडनं, फॅक्टरीमधनं. मग ते आपण घरपोच आणलं आणि ते आपण यूज करून एवढा सुंदर अंघोळीचा एक एक्सपिरियन्स बाथरूममध्ये आपण घेतो, की ज्याच्यामुळे आपल्याला फ्रेश आणि असं ताजंतवानं आणि रेडी फील होतं. ताजंतवानं आणि जागृत, नाही तर आपण झोपाळलेले असे आळस देत कुठेतरी बिना ब्रशचे भटकलो असतो. तर त्यामुळे हे सगळं ज्यांनी सिस्टीम सुरू केल्या, बनवल्या, त्या सगळ्यांचे धन्यवाद. तर ॲज यू गेट ड्रेस, थिंक अबाउट हाऊ फॉर्च्युनेट यू आर टू हॅव क्लोथ्स टू चूज फ्रॉम अँड वेअर. तर आपल्याला ड्रेसेस मिळाले, त्या ड्रेसेसमध्ये पण कोणीतरी डिझाइन केलेलं आहे. कोणीतरी त्याच्यावर वर्क केलं, कोणते तरी कपडे चूज केले, कलर केले, ते बनवले, ते शिवून काढले. पहिले कापड धागे तयार केले असतील, मग ती फॅक्टरीमध्ये कापड झालं असेल, मग त्याच्यावर डिझाईन झाली असेल, ती शिलाई आली असेल, ते विकल्या गेले असतील आणि तिथून ते आपल्यापर्यंत आले. तर खूप साऱ्या फेजेस मधून एक ड्रेस पण आलेला असतो. खूप साऱ्या फेजेस मधून, खूप साऱ्या लोकांकडून, खूप साऱ्या टेक्निकल गोष्टींमधून तो आलेला असतो. तेव्हा आपण तो वेअर करतो. तर त्याबद्दल धन्यवाद. So thank you about how many people must have been involved in making all the various items of clothing you put on and wear in one day. आपल्या एका दिवसाच्या ॲक्सेसरीज, कानातले, गळ्यातले, पायातले, हातातले, घड्याळ, वॉच, एवढं सगळं करत ते सगळ्या लोकांकडनं आल्यावर एक एक दिवसासाठी आपल्याला रेडी व्हायला एवढं लागतं. इट्स लाइकली दॅट द क्लोथ्स यू पुट इन ऑन वन डे कम फ्रॉम मेनी कंट्रीज अक्रॉस द प्लॅनेट. थँक यू टू एव्हरीबडी. डू यू हॅव शूज? लकी यू. इमॅजिन लाईफ विदाउट देम. थँक यू फॉर द शूज. तर आता आपण काही काही कपडे आपल्या दुसऱ्या कंट्रीमधनं पण आलेले असतात ना. आता मलेशिया, थायलंडचे कपडे पूर्ण बऱ्याच देशांमध्ये त्यांचे कपडे जातात आता.
किंवा रॉ मटेरियल कुठून तरी आलेलं असतं, दुसऱ्या देशातनं कापड आलेलं असेल, फॉरेन मधनं आलेलं असेल, तर अशा सगळ्या कंट्रीजचं पूर्ण अर्थवर कपडे जातात. मेड इन चायना किती वस्तू वापरतो आपण, त्या चायनात ते तयार केलेलं, चायनीज माणूस, तिथला माणूस, तिथली फॅक्टरी, ते तिथून रॉ मटेरियल घेऊन ते आपल्यापर्यंत येतं. इंडियात इम्पोर्ट होऊन तेवढ्या डिस्ट्रीब्युटर इम्पोर्टर कडून येऊन आपल्याकडे येतं. तर त्याच्याबद्दल थँक्यू. आणि सगळ्यांना थँक्यू. आपण शूज घालू शकतो. आता किती लोकांकडे इंडियात शूज नाहीये, बिना शूजचे चालले, तर त्या शूजला लेस लागली असेल, सोल लागलं असेल, त्याचं मटेरियल, तर त्या शूजमध्ये आपण थँक्यू म्हणू शकतो. आय हॅव ऑलवेज बीन डिलाइटेड ॲट द प्रॉस्पेक्ट ऑफ अ न्यू डे, अ फ्रेश ट्राय, वन मोर स्टार्ट, विथ परहॅप्स बीट ऑफ मॅजिक वेटिंग समवेअर बिहाइंड द मॉर्निंग. जे. पी. प्रिस्ले, रायटर अँड प्ले राईट. तर तो पण म्हणतोय की की तो एकदम खुश असतो की जेव्हा नवीन दिवस स्टार्ट होतो, फ्रेश ट्राय असतो. म्हणजे मागे आपण फेल झालेलो असो, 1000 वेळा फेल झालो, पण आज फ्रेश ट्राय करू शकतो. एक स्टार्ट करू शकतो, आपल्या जीवनाचा नवीन स्टार्ट आज करू शकतो, विथ परहॅप्स अ बीट ऑफ मॅजिक वेटिंग समवेअर बिहाइंड द मॉर्निंग. त्या मॉर्निंगच्या पुढे आपला एक क्लिकवर किंवा एक मॅजिक, एक बीट ऑफ मॅजिक असेल की आपलं काहीतरी आज दिवस ट्रान्सफॉर्म होऊ शकतो. जसं आता आपण मॅजिक बुक सगळ्यांनी सोबत सुरू केलं, तर काहींनी पहिले कधी ऐकलं पण नसेल, पहिल्यांदा स्टार्ट केलं असेल, तर त्या दिवशीपासून आजपर्यंत आपल्या जीवनात काही तर थोडासा बदल माइंडसेटमध्ये तर किंचित पॉइंट, नॉट 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 1% तरी झाला असेल. तर ते सुद्धा आपण मॅजिक त्या दिवशी स्टार्ट केलं, म्हणजे आपण कधी फ्रेश ट्राय करू शकतो. जसं आता एडिसनने किती 1000 वेळा बल्ब इलेक्ट्रिसिटी शोधायचा प्रयत्न केला, तरी त्याचे तेवढे प्रयोग फेल गेले. तर कधीतरी तरी तो हे नाही झाला डिमोटिवेट, तो रोज दररोज फेल झाल्यावर नवीन ट्राय करायचा. आणि तो ते बोलला की 1000 फेल नाही झाले, मला 1000 वे कळले, 1000 वे वेगवेगळे कळले की ज्याच्यानी मी वेगळ्या गोष्टी शिकलो. आणि हे की ह्या पद्धतींनी इलेक्ट्रिसिटी नाही बनवली पाहिजे, बल्ब नाही बनवला पाहिजे, ते पद्धती मला कळल्या ना, ते वेस्ट नाही झालं. आपण काय म्हणतो, माझे सगळे प्रयत्न वेस्ट झाले, पण असं काहीच वेस्ट नसतं. आपण ते त्याच्यातून काहीतरी शिकलो. आता माझे जर करिअर कोणाला माहिती असतील आणि किती मी करिअर केलेत वेगवेगळे, तर वेस्ट मला आता काहीच नाही वाटत. कारण त्या क्षणी आपल्याला वाटतं की मी खूप लाईफचा टाइम वेस्ट केला, खूप वेगळं केलं. मी बँकिंग एक्झाम केल्या, त्याच्यासाठी खूप प्रिपरेशन केलं, गव्हर्नमेंट एक्झाम्स दिल्या, त्याच्यासाठी वेगळे क्लासेस, प्रिपरेशन, बुक्स, हे ते केलं. ते करून बँकेत लागली. पण मला असं वाटलं की तिथे माझा पर्पज सॉल्व्ह नाही होते, किंवा मला ते रुटीन लाईफ नाही आवडत आहे. तेच तेच ट्रान्झॅक्शन, रोज क्लरिकल वर्क, किंवा तुम्ही ऑफिसर झाले, मॅनेजर जरी झाले, तरी तेच लोन पास करायचे, त्याच गोष्टी करायच्या, तेच अकाउंटिंग, त्याच गोष्टी. तर मला तिथे म्हणजे ते रुटीन वर्क मला नाही आवडलं, ते सोडलं. मग मी हे काय की मी नवीन ट्राय करायला घाबरत नाही, की ठीक आहे, मला नाही आवडलं, मी नवीन ट्राय करेल. एखादे म्हणेल की एवढ्या बँकिंग एक्झाम दिल्या, त्याच्यासाठी 2-3 वर्ष मी खर्च केले, दोन दोन बँक बदलल्या, प्रायव्हेट बँक होती, गव्हर्नमेंट बँक केल्या, तेवढे वर्ष खर्च घालून पण मग माझी मेहनत तर वाया जाईल तिथे. पण मी ते नाही केलं, की म्हटलं माझी मेहनत 2-3 वर्षाची गेली तर ठीक आहे, पण मला लाईफ असं मोनोटोनस काम करत नाही जगायचं. मग मी तिथे ते सोडलं. मग मी नंतर परत बरेच बिझनेस पण ट्राय केले मध्ये मध्ये. Amazonवर मला सेल करायचं होतं, केलं नाही. बट मी ते स्टडी केलं, त्याचे क्लासेस लावले, की म्हणजे क्लासमध्ये किंवा सेमिनारमधून मी शिकून घेतलं, की ऑनलाईन लिस्टिंग कसं करायचं, ऑनलाईन सेलिंग कसं करायचं. मी ज्वेलरी सेल करणं, ऑनलाईनचा विचार विचार तो केला. प्लस मी नंतर शेअर मार्केट शिकली, शेअर मार्केट ट्रेडिंग केलं. परत मी नेट सेट, मला पीएचडी मध्ये करावं वाटत होतं कोविडमध्ये, तर मी पीएचडी साठी नेट सेट एक्झाम पण दिली. पण त्या पीएचडीचं मला एमबीएच्या रिलेटेड नव्हतं करायचं, मला बायोटेकच्या रिलेटेड करायचं होतं, आणि त्या नॉलेजमध्ये खूप गॅप झाला. ते बायोटेकचं परत रिसर्च करणं, ते पण डिफिकल्ट होतं. मग मी नेट सेट पास केली, पण त्याचं पण काही केलं नाही. प्रोफेसर झाली असती मी, पण मला प्रोफेसर मध्ये मी बऱ्याच जणांना कॉल केले, ते सिलेबस कम्प्लीट करणं ना, आणि ऍडमिन कामं करणं जास्त असतं. प्रोफेसर, टीचर म्हणजे जे पण एमबीए, जे रेग्युलर असतात प्रोफेसर लागलेले, तर त्यांना म्हणजे मला स्टुडंटला शिकवायचं नव्हतं नुसतं सिलेबस पुरतं, तर त्यांना ऍडिशनल काहीतरी वेगळा आपण थॉट प्रोसेस देऊ शकतो का, ते नाही झालं. परत शेअर मार्केट ट्रेडिंग झालं, परत प्रायव्हेट एमएनसीज मध्ये मी पण जॉब केला. सगळ्या ठिकाणी मी ट्राय ह्याच्यासाठी करत होती की मला कुठेतरी मला सॅटिस्फॅक्शन भेटेल, मला मनापासून ते काम करायला आहे ना, असा उत्साह येईल. मला रोज तेच 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 रुटीन काम, ऑफिसचं ते सेम डेस्कवर, सेम लॅपटॉपवर त्याच गोष्टी करायला मला नाही
नाही आवडत. तर मी असं करत करत तो लाईफचा पर्पज मला शोधायचा. सगळे बोलायचे की नाही, लाईफचा पर्पज असं काही नसतो, तू कामं सोडते आणि तू चांगले जॉब सोडून दिले, हे केलं ते केलं, किंवा माझ्या सिच्युएशन अशा झाल्या मुलांमुळे असेल, मी गॅप घेतले, ते सगळं झालं. पण मी ते शोधत राहिली, शोधत राहिली. पण फायनली मी आता इथे पोहोचलीये करायला. मला असं वाटतं की इथे माझा आनंद आहे आता. जे मला नवीन-नवीन काम पाहिजे ते मला इथे वाटतंय. पण स्टिल बघू आपण, सगळ्या गोष्टी होत असतात. पण नवीन ट्राय करायला आहे ना, कधी घाबरायचं नाही. कारण आपल्याला एकच लाईफ दिलंय आणि आपण तेच लाईफ सोडून दिलं, तेच म्हणजे मन मारून काम करत राहिलो, तर तसं जगायला काहीच अर्थ नाही. आपण एक चान्स स्वतःला नेहमी दिला पाहिजे, की मला काय करायला आवडेल. मेक टुडे as good as it can be by practicing concentrated gratitude and putting the magic into your morning routine. तर असं आपण आता कॉन्सन्ट्रेटेड आणि फोकस ग्रॅटिट्यूड करणार आहे. म्हणजे जरा आपण फोकस वाढवणार आहे. आता आपल्याला ते 12-13 दिवस झाले आपण. तर मॉर्निंग रुटीन पासून आपण जरा त्याच्यावर कॉन्सन्ट्रेशन करणार आहे, की कशा-कशाला आपण थँक म्हणू शकतो. फ्रॉम द मोमेंट यू ओपन युअर eyes until you have put your shoes on or finish getting ready, say the magic words thank you in your mind for everything you touch and use. आता आपण सकाळी उठल्या-उठल्या तर आपल्याला ते 10 ग्रॅटिट्यूड लिहायचेच आहे. जे मला एसी मिळाला, चांगली गादी मिळाली, माझी तब्येत चांगली होती, मी छान झोपलो, सकाळी उठतोय, माझ्या आजूबाजूला चांगलं वातावरण आहे, माझे सगळे आवडते लोकं माझ्यासोबत आहे. हे सगळं आपण 10 सकाळी उठल्या-उठल्या म्हटल्याशिवाय खाली जमिनीवर पायच नाही टेकवायचा. पहिले ते गादीवर किंवा लिहायचे ग्रॅटिट्यूड असतील, गादी शेजारीच वही आणि पेन ठेवला असेल, सकाळी ते करायचं. मग उठल्यावर आपण पहिले काय करतो, काही अंघोळ करत असतील, वॉशरूमला जात असतील, तर जे पण यूज करतोय, टॉयलेट यूज करतोय, हँड वॉश यूज करतोय, मिरर यूज करतोय. मग नंतर अंघोळीला गेलो, ब्रश, टूथब्रश आणि टूथपेस्ट झाले, साबण झाला, मग झाला, बादली, नळ, टॅपमध्ये वॉटर आणण्यासाठी किती लोकांनी काय केलं. तर त्या सगळ्यांचा पूर्ण बाथरूममध्ये जे पण दिसेल ना आपल्याला, हीटर, गीझर किंवा कूलर किंवा थंड पाणी आपण घेत असू, जे पण, किंवा ते आपण ब्रश किंवा ते हे यूज करतो साफ करायला. ते सगळ्या गोष्टींचा आपण बसून एक मनातल्या मनात प्रोसेसमध्ये असं वेगळा वेळ काढून नाही. आता आपण काहीतरी करताना बसलेलोच आहे ना अंघोळ करताना. तर स्वतःच्या बॉडी पार्टचा, अंघोळीचा, त्या बाथरूमचा, सगळ्यांचा आपण थँक म्हणू शकतो. आणि तिथून तयार होऊन बाहेर आलो आपण, कपडे घातले. कपड्यांमध्ये पण काय-काय लावलेले एक्सेसरीज लावल्या, डिझाइन केलंय, कपडे कोणते घातले, परफ्यूम मारला असेल, घड्याळ घातलं असेल, आपण पावडर, गंध जे पण केलं, ते ॲक्सेसरीज, मेकअप सामान, ते सगळ्याचा थँक नंतर आपण नाश्ता केला, तर नाश्ता कशावर केला? गॅसवर केला. त्या गॅसचा थँक गॅसवर आपण जे पॅन ठेवलं, जी कढई ठेवली, कुकर ठेवला. तर कुकर हे किती आपला वेळ वाचवतं. कुकरचं इन्व्हेन्शन, की शिट्टी लावली, की आपलं शिजून जातं लवकर, किंवा तेच शिजायला आपल्याला कढईमध्ये वेळ लागतो. तर कढई ज्यांनी बनवली, कुकर ज्यांनी बनवला, गॅस पाईपलाईन, गॅसचा तर मला खूप खूप धन्यवाद आहे. कारण आपण पूर्वी जे चुलीवर करायचो, ते डोळे एवढे व्हायचे, धूर यायचा, आपण ती फुकणीने फुकत बसायचो, ती आग पेटवायची, ओलं असेल तर ते करायचं. म्हणजे किती गोष्टींचा आपला गॅसनी त्रास वाचवलाय. तर आपण त्याचे थँक तर नाश्ता बनवून दिला असेल कोणी किंवा आपण बनवला असेल, त्यांचं सगळं थँक सकाळी आपल्याला दूध येऊन जातं, न्यूजपेपर घरात येऊन जातो. जे पण घरी डिलिव्हरी येत असेल रेग्युलरली सकाळी आपल्या रोजच्या जीवनात, त्या सगळ्यांचा तर आपण बाहेर पडायला शूज घालेपर्यंत सगळ्या गोष्टींचा, शूज, सोफ्यावर बसून आपण शूज लेस बांधतोय किंवा डायनिंग टेबलवर बसून नाश्ता करतोय. आता डायनिंग टेबल, प्लेट, म्हणजे असंख्य वस्तू आहे. आणि हा जर विचार आपण करत गेलो ना सकाळपासून, तर आपल्याला निगेटिव्ह विचार करायला वेळच नाही मिळणार. जे आपलं सकाळी उठल्यापासून जी चिंता, वरी सुरू होते ना, माझं भविष्य कसं असेल, मग मी काय करेल, मी किती पैसे कमवेल, मग मला हे होईल का, आजचा दिवस बरा जाईल का, मग मी कशी एकटी आहे किंवा माझा बॉस कसा बोलला, हे सगळे विचार आपल्याला यायलाच वेळ नाही, म्हणजे वेळच नाही मिळणार हा विचार, घाणेरडे विचार करायला. So it doesn't matter if you don't shower or get dressed first thing in the morning. You can still use the magic morning practice as a guide and apply it to over your morning routine. If you wake up and eat breakfast first, then as you touch and use each thing for your breakfast, say the magic word thank you. जरी तुम्ही पहिले अंघोळ नसेल केली, कोणी योगा करत असेल, कोणी मॉर्निंग वॉकला जात असेल, किंवा पहिले ब्रेकफास्ट करत असतील, चहा घेत असतील, मग अंघोळ करत असतील, किंवा काही बायका सगळं घरातलं सकाळचं काम करून घेतात, स्वच्छता, साफसफाई, भांडे, स्वयंपाक सगळं, मग 12 वाजता अंघोळ करतात.
असं पण असतं. तर मग त्या जे पण पहिले तुम्ही स्टार्ट कराल सकाळपासून त्याचं थँक्यू म्हणा. मॉर्निंग वॉकला गेले तर बाहेर धरणी माता जे दिसतंय आपल्याला, झाडं झुडपं हे दिसतायत, सूर्य उगवतोय, त्याचं थँक्यू म्हणू शकतो. मॉर्निंग कॉफी, टी, फ्रूट ज्यूस और ब्रेकफास्ट. ब्रेकफास्ट आपण पॅनवर बनवतोय, ज्युसरमध्ये, मिक्सरमध्ये ज्यूस बनवतोय. आता तेच नसतं तर आपल्याला पाट्या वाट्यावर ते करावं लागलं असतं. ज्यूस आपण कसा बनवला असतं जर मिक्सर ज्युसर नसतं तर. फ्रुट्स आपल्याला वेळेवर मिळाले नसते. आणि फ्रुट्स पण आपल्या एरियातले नाही मिळत. आपण आजकाल इंटरनॅशनल फ्रुट्स पण खातो. अवॅकॅडो आणि ते कोणते कोणते फ्रुट्स, ऍपल कुठून येतात, प्लस ते मँगोस्टीन, खूप वेगवेगळ्या प्रकारचे फॉरेनचे फ्रुट्स, चेरीज, बेरीज वगैरे वेगवेगळे येतात. तर ते सगळे फ्रूट आपल्या इथले नाहीयेत. त्याच्यासाठी किती लोक इम्पोर्ट एक्सपोर्ट काय काय करतात. तेवढ्या प्रोसेस मधनं ते आपल्यापर्यंत पोहोचतं. तर त्या सगळ्यांना थँक्यू म्हणायचं. आठवून आठवून प्रत्येक गोष्टीचा आहे ना, ते नाही का किसाचा निसन्निसाचा किस करतो आपण प्रत्येक गोष्टीचं. ह्याच्यात काय, ह्याच्यात काय, ह्याच्यात काय, मी ह्या एका तुकड्यामध्ये काय काय थँक्यू म्हणू शकते. आता एखादी आपल्याला बर्फी मिळाली, तर ते बर्फी कसली असेल, दुधाची असेल, पेढा असेल. तो दूध, मग ते दूध आटवल्या गेलं असेल, त्याच्यात साखर टाकली असेल, मग त्याच्यात हलवाई असेल. म्हणजे एक पेढा म्हटला ना जर, त्याची रिव्हर्स चेन त्या दुकानापर्यंत, किंवा कोणी गिफ्ट आणून दिला मला तो पेढा, म्हणजे कोणी मिठाई गिफ्ट केली किंवा मी आणली, नवऱ्याने आणली, त्या फ्रीजमध्ये ठेवली, ते टिकवून ठेवलं, दूध आटवून ठेवलं. त्या पेढ्यावरच आपण 5-10 मिनिटं विचार करू शकतो. त्या गाईनी कुठून दूध दिलं आणि मग तो कोणी आटवलं ते दूध आणि त्याचा आपल्याला पेढा बनवून दिला. तर हे सगळ्या गोष्टी जर आपण करत गेलो ना, एक काही लॅपटॉप आहे तर लॅपटॉपमध्ये किती पार्ट्स आहे, एक मोबाईल आहे, मोबाईलमध्ये किती ऍप्स आहे, ते ऍप कोणी ना कोणी बनवले. नुसता मोबाईल पण बघितला तर आपण 5 मिनिटं त्याचे धन्यवाद करू शकतो. म्हणजे आपल्याला हे ना धन्यवाद का करायचंय, कंटिन्यू 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 अशी सवय बनवायची. असा नवीन रस्ता पक्का नव्याने आनंदाच्या घराचा बनवायचा आहे की हे जुने रस्तेच आपल्याला घाणेरड्या थिंकिंगचे आठवले नाही पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला चांगल्या फिलिंग मध्ये डोकं रिकामं शांत हॅपी राहण्यासाठी आपण वस्तू घ्यायची. आणि जसा नाम जप करतो ना आपण काहीतरी, कोणती पण माळ जपत असतो, स्वामी समर्थ असेल, राधाकृष्ण कृष्णाची असेल, रामाची असेल, कोणता पण, आपण जय श्रीराम ते पूर्वी लिहायचो ना, पुस्तकं भरून जय श्रीराम लिहायचो. राम 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 राम. माझ्या मम्मीकडे खूप पुस्तकं होते तसे, मी पण लिहायची, ते लाल पेनने लिहायचं असायचं. आम्ही खूप पुस्तकं भरलेत तसे. तर ते पुस्तक आपण जर राम राम भरणं, का बरं भरायचो आपण ते, का भरायचं? राम तर काही दिसला नाही, राम तर काही आला नाही. पण जोपर्यंत आपण राम 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 लिहितोय, त्यामध्ये लिहिण्यामध्ये आपल्याला दुसरा विचार नव्हता आठवत. मग समजा आपण 10 मिनिटं डेली ठरवलं होतं आम्ही, की समजा राम लिहायचं, एक पान एक दिवस लिहायचंच. ते रामच्या जेव्हा वया यायच्या पूर्वी, कोणाला आठवत असेल तर, माझी आई आणि मी तर करायचो ते. तर त्या लिहिण्यामध्ये आम्हाला विचारच नाही यायचा ना दुसरा कोणता. तेवढं पेज भरोस तर आपलं टार्गेट काय, की माझं पेज तेवढं भरलं पाहिजे. तर तो राम लिहिताना दुसरा निगेटिव्ह विचार तुम्ही करूच शकत नाही. नाम जप का करतात, ती माळ का जपतात, किती जपता 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 दुसरा कोणता विचार तुम्ही करूच शकत नाही. कॉन्सन्ट्रेटेड तुम्ही राम, हनुमान, माता लक्ष्मी, गणपती, काही म्हणा, गायत्री मंत्र म्हणा, कोणता तरी मंत्र जाप का करतो, की त्या फ्रिक्वेन्सीला आपण राहतो ना, तेव्हा दुसरा विचार येऊ नये, आपलं माइंड क्लिअर राहावं, शांत राहावं म्हणून. त्यामुळे हा थँक्यू पण नामजपच आहे. तुम्ही जेवढा तो नामजप कराल, तुम्ही निगेटिव्हिटी पासून दूर राहाल. तुमच्या भोवती एक सुरक्षा कवच तयार होईल. सुरक्षा कवच म्हणजे आनंदाचा ऑरा असतो ना आपला, म्हणतात ना, एखाद्याच्या संपर्कात आल्यावर आपल्याला खूप हॅपी वाटतं आणि एखादा असा दुरून गेला तरी आपल्याला त्याला पाहून निगेटिव्हिटी वाटते. तो माणूस नको हा जवळ, हा मला कसं तरी होतं, म्हणजे तो दिसला तरी कसं तरी. तर ती निगेटिव्हिटी त्याच्या ऑरामध्ये असते. तो असा जवळ आला तरी ती होते. तर ते तसं आहे. तर आपण जेवढं थँकफुलनेस मध्ये राहू, जेवढं आनंदात राहू, तर आपल्या ऑरामध्ये ना अशी एनर्जी तयार होईल, तेवढी मॅग्नेटिक पॉवर तयार होईल, की कोणी आलं ना आपल्या संपर्कात तरी त्याला छान वाटेल. आता तुम्ही आणि मी ऑनलाईन भेटतोय तरी आपल्याला इथे जमायला सगळ्यांना छान वाटतंय ना. आपला ऑरा तसा इतका पॅक करायचा आहे ना. मी आता सध्या कोणाशी ना फोनवर बोलत, कारण फोनवर बोलत नाही म्हणजे बोलते, पण असं निगेटिव्हिटी जास्त असते. आपण कधी बड्डेला वगैरे फोन केले, काही आनंदाच्या क्षणी फोन केले तर ठीक आहे. पण मी निगेटिव्हिटी बोलायला, कोणाचे गॉसिप बोलायला, कोणाचे फ्रेंड सर्कल, किटी पार्टीज आहे, कुठेच जात नाही. कारण काय, तिथे जाऊन आपण आहे ना कोणाबद्दल कमी, चांगलं बोलणं हे खूप कमी असतं, निगेटिव्ह बोलणं खूप असतं. म्हणजे निगेटिव्ह एकमेकांबद्दलच नाही, इकडे ऍक्सिडेंटच झाला, इकडे ट्रॅफिकच होती, मग हेच वारलं, मग आता पॉलिटिशियन असेच झाले, मग किती भ्रष्टाचार, ते महाराष्ट्र सरकारात तर सगळा गोंधळ झालाय, चिखल झालाय, म्हणजे अशा गोष्टी आपण बोलतो. त्यामुळे मी आता आहे ना स्वतःला आयसोलेट केलंय, की जेवढं गरजेचं आहे, जेवढं चांगलं आहे तेच बोलायचं, चांगल्याच लोकांशी बोलायचं, आणि जेवढं जे निगेटिव्हिटी पसरवणार आहे तेवढं कमी बोलायचं त्यांच्याशी, तेवढ्यात तेवढं बोलायचं. आणि स्वतःला हे एक
त्या झोनमध्ये तुम्ही टाकून घ्या. त्यामुळे तुमचा तो ऑरा चांगला राहील, तुमचं चांगलं राहील, ते क्लिअर काम करायला लागेल. आपलं जे ब्रेन आहे ना, मोठं मशीन आहे आपल्याकडे, सुपर कम्प्युटर. तर ते कम्प्युटर का चालत नाहीये, त्याच्यात खूप सारे व्हायरसेस घुसलेले आहेत. इतके निगेटिव्ह व्हायरस आहेत, खूप निगेटिव्ह व्हायरस आहे. आणि काही काही लोकांना काय वाटतं, मी निगेटिव्ह काहीच नाही बोलत. पण ते सकाळी उठल्या उठल्या ना चॅनल लावून बसतात निगेटिव्ह, म्हणजे बातम्यांचे चॅनल. बातम्या पाहिल्याशिवाय मला चैनच पडत नाही. बातम्याच पहिले पाहिजे, किंवा त्या सिरियल, सास बहू वाल्या सिरियल. मग ती सास कशी वागली, ही कशी वागली, रिपीट टेलिकास्ट बघतात. कालचा बुडला लग्नाला गेले होते तर दुपारी उठून ते युट्यूबवर बघणार. मग ती सासू अशी वागली, मग सून अशी वागली, मग हा असा वागला, तो बॉस तसा वागला. आणि आपल्याला कोणी वागलेलं पण नसतं आपल्याशी, पण आपण आहे ना हा, काही जणांना ते क्राईम पेट्रोलचं एक मोठं हे आजकाल तर काय म्हणतात, व्यसन आहे क्राईम पेट्रोल बघणं. म्हणजे माझे असे फ्रेंड्स आहेत, काही क्राईम पेट्रोल बघितल्याशिवाय त्यांना चैन नाही पडत. ते क्राईम पेट्रोल बघितलं तर तुम्ही डोक्यात काय भरताय, किती ती निगेटिव्हिटी, प्रत्येक माणसाला ते शकनी बघतायत. म्हणजे मी ती एक फ्रेंड सर्कलमध्ये आहे माझ्या, त्यांच्याशी जे बोललं का ते एक्झाम्पल देतात ना, ते पण क्राईम पेट्रोलचं. म्हणजे तिच्या बोलण्यात 1 तासामध्ये एकदा तर क्राईम पेट्रोलचं एक्झाम्पल येणारच, की हा हे तसंच झालं ना, इकडे त्याला टाकीत बुडवून मारलं होतं त्या क्राईम पेट्रोलमध्ये. अरे हे काय, ते क्राईम पेट्रोल असं दिसलं की मला नको होतं. का, म्हणजे तुम्हाला चांगल्या गोष्टी नाही बघायच्या, का निगेटिव्ह गोष्टी बघायच्या? इतके 100 चांगले पिक्चर आहेत, तर आपण कोणते मारामारी आणि ते, आणि धुरंधर मूवी चालतोय, हा मूवी चालतोय, सगळे मारामारीचे मूवी चालतायत का, तर लोकांना ते भरून घ्यायचंय. आणि आपण म्हणतो आजकाल कलियुग झालं, निगेटिव्हिटी वाढली. का वाढली? आपण जाऊन जाऊन ते पिक्चर थिएटरमध्ये ती क्रिएट करतोय ते एनर्जी. आपण जे म्हणतोय ना, आता आपण, मी एकाला थँक्यू म्हटली, त्याच्या चांगल्या फिलिंग आल्या दुसऱ्याला, आणि मध्ये 1000 पटून माझ्याकडे आलं. तसं आपण एका थिएटरमध्ये बसून तो निगेटिव्ह पिक्चर पूर्ण हाऊसफुल लोक पाहतात, तेवढा हेट्रेड, राग, द्वेष जमा करतायत, आणि तो रिपल इफेक्ट सगळ्यांना देतात. तू पण जाऊन तो पिक्चर बघ, हा पण बघ, स्टेटसला टाक, हे टाक, त्याचे रिव्ह्यूज टाक, सगळे ती चर्चा करून तो पूर्ण इफेक्ट वाढवतायत. सगळीकडे इफेक्ट वाढतोय तो निगेटिव्हिटीचा. त्यामुळे सत्संगाची खूप गरज आहे, की चांगल्या गोष्टी बोलून तो इफेक्ट वाढवणं. तर बी ग्रेटफुल फॉर द किचन अप्लायन्सेस. आता आपलं हे झालं, आज मी जास्त बाकीचं बोलली, कारण मला हे वाटतं की हे ग्रॅटिट्यूड ग्रॅटिट्यूड ठीक आहे, पण हा का करायचा ह्याचं मेन आपलं क्लिअर झालं पाहिजे कॉन्सेप्ट. एव्हरी डे विदाउट एक्सेप्शन आय से थँक यू, ॲज आय पुट one foot on the floor and you as my other foot touches the floor, so that as both feet touch the floor for the first time each day, I have said thank you. तर पहिला फूट तिचा पाय टच झाला, दुसरा पाय टच झाला, तर दोन्ही पाय टच झाले, दोन्ही वेळेस ती थँक्यू म्हटली. म्हणजे पहिले धरणी मातेच्या थँक्यू पासून तिने सुरू केलं. ॲज आय वॉक टुवर्ड माय बाथरूम आय से द मॅजिक वर्ड थँक्यू इन माय माइंड विथ ईच स्टेप. ईच स्टेपला ती थँक्यू म्हणते, की बाथरूम पर्यंत मी जाते तर मला जमीन आहे, जमिनीवर मी पाय ठेवते, फरशा लावल्यात माझ्या घरी, तर त्याच्याबद्दल ती थँक्यू राहते. देन आय कंटिन्यू सेईंग थँक्यू इन माय माइंड ॲज आय टच अँड यूज ईच थिंग इन माय बाथरूम. तर आता आपण प्रत्येक गोष्टीला हात लावतोय ना, फ्लशला हात लावतोय, स्प्रेला हात लावतोय, हँडवॉशला हात लावतोय, साबणांना हात लावतोय, शॅम्पूला हात लावतोय, टॉवेलला हात लावतोय, ज्याला हात लागेल त्याला, त्याला थँक्यू म्हणायचंय. बाय द टाइम आय एम ड्रेस्ड अँड रेडी फॉर द डे आय फील सो हॅपी आय कुड जम्प फॉर जॉय. ती जेवढं पर्यंत तयार व्हायला लागते ना, तिने एवढं थँक्यू म्हणून स्वतःला हाय एनर्जी मध्ये केलेलं असतं ना, की ती जम्प होऊ शकते, जॉय मध्ये जम्प करते ती हॅपी फील करून. अँड व्हेन आय फील हॅपी, that happy, I know my gratitude has worked and I am guaranteed to have magical day. तुमचा मॅजिकल डे कधी होऊ शकतो? एकदम सडकं सकाळी तोंड करून आपण उठलोय, मला आज दिवसभर एवढे कामं करायचे, माझ्यावर एवढी जबाबदारी आहे, मला 2 पोरांचा सांभाळायचं, एकीला शाळेत पाठवायचं, एक दिवसभर पसारा करत असतो, दिवसभर त्याच्या एनर्जीनी सगळं घर अस्ताव्यस्त करतो, त्याला सगळं सांभाळायला लागतं. अशा ॲटिट्यूडने जर उठलो तर झालाच मग दिवस आपला सुंदर झाला, म्हणजे आपली सकाळच सुंदर अशी झाली तर नाही होऊ शकत. जेव्हा आपण सगळं थँक्यू म्हणत असं जोरात आपल्याला जम्प करा वाटत नाहीये जॉयनी, तोपर्यंत आपण चांगली सकाळ नाही म्हणू शकत. असं सगळ्यांना सकाळी सकाळी जम्प, जॉय असं पंप वाटलं पाहिजे, तेव्हा तुमचा मॅजिकल डे सुरू होणार आहे. ॲज आय गो थ्रू माय डे आय रिअली फील आय ॲज दो आय हॅव अ मॅजिक पॉवर विथ मी बिकॉज वन गुड थिंग आफ्टर अनदर हॅपन्स. तर तिला सकाळ अशी जम्पिंग अशी छान वाटली का, तेव्हा तिला वाटतं की माझ्याकडे काहीतरी मॅजिकल पॉवर आहे, आणि मग ती माझ्या सोबतच आहे, ती पॉवर माझ्या सोबत चाललेली आहे. तर मग एकानंतर एक एकानंतर एक तिच्या आयुष्यात गुड फिलिंग होणार आहे.
And as each good thing happens, I am even more grateful, which speeds up the magic with even more good things happening. तर आता ती जेवढं थँकफुल राहते तेवढ्या तिच्या गोष्टी वाढत चालल्यात, ते मॅजिक वाढत चाललंय, स्पीड वाढतोय, मॅजिकचा स्पीड वाढतोय. आता तुम्ही 10 दिवसात बघत असाल की थोडा माइंडमध्ये शिफ्ट आलेला आहे, थोडं मॅजिक व्हायला सुरू होतं. एकदम पहिले आपला विश्वास नसतो ना, म्हणून स्लो सुरू होतं. आपला जर विश्वास खूप असेल ना तर मोठे मॅजिक पण लगेच होतील. पण आपला विश्वास कमी पडतो म्हणून छोट्या छोट्या पहिले होतात. तर ज्याचा विश्वास मोठा असतो त्याच्या मॅजिक पण मोठ्या होतात. आणि तुमच्या मॅजिकला पहिले 1-2 दिवसात एखादी होईल, आठवड्यात एखादी होईल, महिन्यात एखादी होत असेल, तर आता त्याला स्पीड येईल. पहिले महिन्यात होत असेल तर मग आठवड्यात होत, 15 दिवसात होईल, मग आठवड्यात होईल, मग दिवसावर येईल. आणि मग तुमच्या दिवसात पण इतक्या मॅजिक्स होतील, छोट्या छोट्या गोष्टी. तर कोणी तुम्हाला कॉफी आणून देईल डेस्कवर तुमच्या ऑफिसच्या इथे, तुम्हाला तुमच्यासाठी टिफिन खायला थांबेल किंवा तुम्हाला काहीतरी एक्स्ट्रा काहीतरी देऊन देईल. हा, आज इवन आम्ही जिथे ज्या मॉलमध्ये गेलो होतो शॉपिंगला, तिथे 2 चोकोपाय त्या शॉपकीपरनी, कबीर आणि इरा बसले होते, त्यांना दिले. आता त्यांना काहीच गरज नव्हती द्यायची, ह्या दोघांना काही दिलं नसतं तरी ते बसलेच होते ना, आम्ही वाट बघत होतो कसली तरी. तर ते जस्ट बसले होते आणि त्या शॉपकीपरनी येऊन 2 चोकोपाय दोघांना एक एक दिला. तरी मी थँकफुल होती की त्यांनी दिलं आम्हाला फ्री, काही गरज नव्हती. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी करत आपल्या मॅजिक वाढत जातील, त्याला स्पीड येईल. तर आपण बिलीव्ह करा. तर यू नो दोज डेज वेन एव्हरीथिंग जस्ट सीम्स टू गो राईट फॉर यू. वेल दॅट्स व्हॉट इट्स लाईक आफ्टर डुईंग मॅजिक मॉर्निंग बट मल्टिप्लाइड. तर तुम्हाला असं सगळं तुमच्या मनाप्रमाणे व्हायचे दिवस पाहिजे असतील तर मॅजिक मॉर्निंग करा आणि ते मल्टिप्लाय होईल. मग मॅजिक मॉर्निंग आता प्रॅक्टिस तिने सांगितली आहे 11. व्हेन यू वेक अप टू द न्यू डे, बिफोर यू डू अ सिंगल थिंग, से द मॅजिक वर्ड थँक्यू. उठल्या उठल्या थँक्यू म्हणायचे, काहीच दुसरा विचार आणायचा नाही. पहिलं काही करायच्या पहिले उठल्या उठल्या बेडवरचे डोळे उघडल्या उघडल्या थँक्यू. From the moment you open your eyes until you have finished getting ready, say the magic words thank you in your mind for everything you touch and you use. जेव्हापासून डोळे उघडतोय तर प्रत्येक गोष्ट आपण चालतोय, मॅजिक स्टेप घेतोय, आपण कशाला कशाला टच करतोय, सगळ्यांना तोपर्यंत आपण रेडी होतोय, तोपर्यंत थँक्यू, आभार आभार आभार, कृतज्ञता. मला सगळ्या गोष्टी, एक एक सुई एवढी पण गोष्ट मिळाली आहे त्याच्याबद्दल कृतज्ञता. तर काउंट युअर ब्लेसिंग्स. Make a list of 10 blessings, write why you are grateful. Reread your list and at the end of each blessing say thank you, thank you, thank you and feel as grateful as for that blessing as you can. तर आता तुम्ही आपण ती लिस्ट 10 गोष्टींची आपण सकाळी लिहितोच, ती परत वाचायची आहे मोठ्याने स्वतः आणि परत थँक्यू 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 3 वेळा म्हणायचं. स्वतःच्या कानांना ती लिस्ट ऐकू आली पाहिजे की मी काय लिस्ट लिहिली. नुसती मनातले मनात नाही करायची. आपण बोलायचंय, लिहायचंय, ऐकायचंय, टच सगळे डोळ्यांना दिसतंय, सगळे सेन्सेस जेवढे इन्व्हॉल्व करून आपण तेवढ्या त्या छान फिलिंग मध्ये आपण राहू. तर जस्ट बिफोर यू गो टू स्लीप टू नाईट, होल्ड युअर मॅजिक रॉक इन वन हँड अँड से द मॅजिक वर्ड्स थँक्यू फॉर द बेस्ट थिंग दॅट हॅपन ड्युरिंग द डे. रात्री झोपताना मॅजिक रॉक हातात घ्यायचा आणि दिवसभरात जे पण चांगलं झालं, आता माझ्या दिवसभरात काय झालं, सकाळी मी छान सकाळी आज शनिवार असून पण आहे ना, मी योगा क्लासला माझ्या उठली 5:30ला, 5:30 ते 6:30 केला, परत झोपून पण घेतलं, उठली. आणि निखिलने इतके छान काल बाजारातून फ्रुट्स आणले होते, खूप सारे फ्रुट्स असे छान सजवून थाली करून दिली आणि मी ते खाल्ले. मग नंतर आम्ही सगळे रेडी होऊन आणि लवकर आज शॉपिंगला गेलो. दिवसभर खूप आम्हाला डिस्काउंट्स मिळाले, चांगल्या चांगल्या गोष्टी मिळाल्या. येताना मी पाणीपुरी खाल्ली, छान कॉफी आम्ही पिली आणि मग आता आलो आणि आज माझं मॅजिक सेशन खूप छान झालं. आणि मला आता छान जेवण करून मॅजिक च्या प्रॅक्टिस करून मी रेकॉर्डिंग शेअर करून आणि मी आता झोपायला जाते. थँक्यू 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 फॉर दिस मॅजिकल डे. असं तो मॅजिक रॉक हातात धरून तुम्ही आत्ताच्या पूर्ण गोष्टी म्हणू शकता दिवसभरच्या. आणि त्या सकाळी तुम्ही 10 गोष्टी लिहायच्या आहे आणि बोलायच्या आहे. तर हे सगळं करायचं. तर काल मला कोणी विचारलं की गाडीचे थँक्यू आपण म्हणत असू तर ते कसं लिहायचं. तर गाडीने मला जायला यायला मदत केली एवढंच लिहिलं होतं किंवा काही 2 गोष्टी लिहिल्या होत्या. तर त्याच्यामध्ये आता आपण गाडी किती ठिकाणी यूज करतो. गाडी आपलं लाईफ किती सिंपल करते की पाण्या पावसात आपल्याला जायला मदत करते. परत कधी आपल्या लहान मुलांना शाळेत सोडायला, घ्यायला, यायला, कुठल्या पण क्लासला जायला यायला किंवा कोणत्या ऑफिसला जायला यायला मदत करते. परत आपल्याला रिक्षाची वाट बघावी नाही लागत, आपल्याला कॅब बुक करावी
सवय नाही लागत. आपल्याला ती कधी आजारी असलो तर डॉक्टरकडे न्यायला मदत करते आणि परत आपल्या घाई-घाई काम असेल तरी आपल्याला जायला मदत करते. आपल्याला दुकानात जायला, काही पण शॉपिंग करायला आपण त्याच्यावर आपल्या सगळ्या आईला, बहिणीला, नवऱ्याला, कोणाला घेऊन गेलो असू त्या गाडीवर, ते सगळ्यांनी आपल्या आवडत्या लोकांची मदत केली, माझी मदत केली, मला कुठेही पोहोचायला मदत केली. मला कधीही त्या गाडीने प्रॉब्लेम दिला नाही. समजा कधी ॲक्सिडेंट वगैरे नसेल झाला, मला कायम त्या गाडीने सुखरूप ठेवलं. माझ्या मुलांना सुखरूप ठेवलं. आम्ही गाडीवर जाताना खूप हॅपीली गेलो. काय-काय शॉपिंग केली, काय-काय चांगले मोमेंट्स तुम्ही त्या गाडीवर अ, अ, केले असतील, म्हणजे कुठे-कुठे गेले असाल किंवा रोड असं पाऊस असा आला पहिला किंवा छान वातावरण होतं आणि आपण असंच सहज ड्रायव्हिंगला गेलो, नाईटला गेलो किंवा आईस्क्रीम खायला गेलो, कुल्फी खायला गेलो, पाणीपुरी खायला गेलो, असं तर आपण ते गाडीवर गेलो ते फील करू शकतो. किंवा गाडी आपण नवीन घेतली तेव्हा आपण किती हॅपी होतो. आपण किती गाड्या चूज केल्या, Activa, एव्हिएटर, स्कूटी, किती साऱ्या गाड्या बघितल्या. तेवढ्या गाड्यांमधनं आपण हिचं बजेट आणून ती घेतली. तर त्या दिवशी आपण किती हॅपी होतो त्या गाडीच्या बद्दल. आपण जुनी होते ती गाडी, तर तिच्याबद्दल काहीच कृतज्ञता करत नाही. तर त्या गाडीबद्दल धन्यवाद. तसं सगळं एका गाडीबद्दल आपण फील करू शकतो. असं प्रत्येक गोष्टीबद्दल, छोट्या-छोट्या गोष्टीबद्दल आपण फील करत गेलो ना आणि त्याच्या मागे-मागे जायचं. पार त्याच्या फॅक्टरीपर्यंत, त्या लोकांपर्यंत जायचं आणि स्टार्टिंगला आपल्याला फील नाही होणार, की मला काय हे आर्टिफिशियली म्हणावं लागतंय असं वाटतं आपल्याला. पण म्हणत राहायचं. तुम्हाला सांगितलं एक स्टीलचे सिक्के, चांदीचे सिक्के आणि सोन्याचे सिक्के 3 आहे. तर आपल्याला कमवावेच लागतील ते. जेव्हा स्टीलचे कमवू तेव्हा हळू-हळू फिलिंग येत, चांदीपर्यंत पोहोचू तेव्हा हळू-हळू फिलिंग येत आपण गोल्डनपर्यंत. पण आपण काहीच नाही केलं तर आपण निगेटिव्हिटीमध्येच आहे ना. तर आपल्याला निदान स्टीलचे सिक्के, तर स्टार्टिंगला स्टीलचे सिक्के. तर आपण ती एक म्हण आहे इंग्लिशमध्ये, फेक इट अंटिल यू मेक इट. म्हणजे तोपर्यंत असं आर्टिफिशियली म्हणत राहा, जोपर्यंत फिलिंग नाही येत. इतकं फेक फेक करा, इतकं फेक करा, की तुम्हाला आतमध्ये वाटून जाईल, की नाही आता झालंच आहे. इतकं म्हणजे काही-काहींना खोटं बोलायची जेवढी सवय असते, की ते नॉर्मल सहज पण खोटं बोलतात. तसं तसं नाही करायचं आपल्याला. म्हणजे खोटं-खोटं म्हणायचं स्टार्टिंगला फिलिंग नसेल येत. तर ती आपोआप आपली इतकी सवय होऊन जाते, मग नंतर नॅचरलच येतं आपण. आपण ठरवलं नाही तरी थँकफुलनेस येतो. आता ठरवावं नाही लागत मला. आता 5-6 महिने झाले, 7-8 महिने झाले मी करते. तर आता मला अजिबात ठरवावं नाही लागत. आपोआपच येतं मनातल्या मनात, की नाही थँक ह्या गोष्टी दिल्या मला थँक तर असं ते नेचरच होऊन जातं आपलं. तर पहिले आपल्याला आर्टिफिशियली ते करावं लागतं स्टार्ट. आणि गोष्ट अशी आहे, की आपल्याला स्वप्न तर एकदम करोडोचे आहे, की मला करोडोचा बंगला पाहिजे, करोडोची प्रॉपर्टी पाहिजे, शेती-पोती सगळं पाहिजे असे. किंवा हेल्थमध्ये आपल्याला एकदम आत्ता 60व्या वर्षी जरी मी असेल, तरी मी हेल्दी वॉक केलं पाहिजे, इंडिपेंडंट राहिलं पाहिजे, मी एकदम हेल्दी मरेपर्यंत राहिलं पाहिजे असं वाटतं आपल्याला. म्हणजे हे मोठं स्वप्न आहे. पण आत्ता आपल्या कंप्लेंट्स खूप केलंय त्यामुळे ते होत नाहीये. आणि मग असं समजा आपण, की जसं ही वस्तू घ्यायची आहे, गाड्या किती प्रकारच्या असतात? 1,00,000पासून 1,00,00,000 पर्यंत एक्झाम्पल देते. तर 1,00,000 आपण जमवले, तर 1,00,000चीच गाडी घेऊ शकू. 5,00,000 जमवले, तर 5,00,000ची घेऊ शकू. तसं आपण समजा थँक यू वर्डचं आपण ठरवू, की एवढे थँक म्हटल्यावर देव एक स्वप्न पूर्ण करणार आहे. एवढे थँक म्हटल्यावर देव दुसरं स्वप्न पूर्ण करणार आहे. देव किंवा युनिव्हर्स जे पण तुम्ही मानाल ज्या देवाला, अल्लाला किंवा युनिव्हर्सला. तर ते स्वप्न. मग आपण काय करायचंय? मग आता मला समजा 2,00,000 म्हटले तर एक स्वप्न होणार आहे. 10,00,000 म्हटले थँक तर एवढं होणार आहे असं असेल. तर आपण ते तशा अँगलने विचार करू आणि आपण जर म्हटलंच नाही तर ते स्वप्न मग पूर्ण व्हायची फक्त वाट बघत बसा. जे होतील पण कष्ट पडतील. जर आपल्याला फुल स्पीडने जायचंय, चांगल्या स्पीडने जायचंय, चांगल्या भावनांनी जायचंय, निगेटिव्हिटी न करता, तर आपल्याला थँक म्हणणे आणि आपल्याला एक पण अपॉर्च्युनिटी म्हणजे आता आपल्याला समजा दिवसभरमध्ये कोणी सांगितलंय तुमचेच हे कॉइन पडलेत पूर्ण, वेचत जा, वेचत जा. तर एक पण सुटला तर आपल्याला काय वाटेल, तो मिस झाला, हा मिस झाला. आपण पटापट एक बारकाईने उचलू ना, तसं आपण थँक पण अपॉर्च्युनिटी एक संधी सोडली नाही पाहिजे. ती बारकाईने उचलायची आपण. बारकाईने सगळ्या गोष्टींचे म्हणायचे. तर आपलं पुण्य वाढेल आणि आपण सगळीकडे चांगल्या फिलिंगने जाऊ. आपला ऑरा छान होईल. आपल्या फिलिंग्स चांगल्या राहतील आणि आपल्या आयुष्यात काही ना काही चमत्कार असे घडायला लागतील. सोपं काम होत जाईल. अवघड नाही होणार एकदम आपलं. डिफिकल्ट नाही राहणार स्वप्नांना पोहोचणं. चालेल चला. अशा प्रकारे आपण 12वा दिवस कंप्लीट केलाय आणि सगळ्यांना सांगितलंय. तर आज सगळ्यांनी कॅमेरे ऑन करायचे सगळ्यांनी. राहू द्या आजी कॅमेरा ऑन. काही नाही ऑफ नाही करायचं. सगळ्यांनी मी आज सांगितलं होतं रेडी होऊन या. हं, काही नाही चला. सगळ्यांनी ऑन करायचा.
कोण रेडी झालंय आज व्हॅलेंटाईन डे ला? मी रेडी होऊन बसली आज. मी रेडी होती, बाहेरून आली, परत दुसऱ्यांदा रेडी झाली. ऑन करा कॅमेरा, चला सगळ्यांनी. हॅलो, सगळे बघायला मिळत आहे मला. असं रोज वाटतं मी फक्त आहे ना लॅपटॉपशी बोलते. कोणी नक्की ऐकतंय की झोपलंय काही कळत नाही मला. हॅलो सगळ्यांना. जसे असाल तसे ऑन करा कॅमेरे, काही नाही, एवढं कोणी जज करत नाही आपल्याला इकडे. आज कोणीतरी विराज नवीन जॉईन झालंय का? बोलू शकता तुम्ही. वाटल्यास मी, हा, तुम्ही वेगळ्या ह्याच्यावरनं जॉईन झाले का आज मोबाईल वरून? मी वाटल्यास रेकॉर्डिंग स्टॉप करते. आपण सकाळी उठलोय, सगळ्यांनी डोळे उघडले, छान छान खिडकीतून त्यांचा आवाज येतोय. पण सुंदर फ्रेश झोपेत झाली. सकाळी उठल्यावर आपण आपल्या बेडचा, उशीचा आणि छान झोपेचा, पंख्याचा, एसीचा एन्जॉय खाली पाय ठेवताना धरणी मातेचा थँक्यू करतोय. माझ्या घराला इतकी छान फ्लोरिंग आहे, घर माझं एवढं सुंदर बांधलंय सगळ्या कामगारांनी. छान पेंट केलंय, ते बघायला मिळतंय मला. माझ्या रूम मध्ये मी सेफ झोपलोय, मला कसलीही चिंता नव्हती. मी एकदम आनंदात छान झोपून रात्री, त्याबद्दल धन्यवाद. माझे सकाळचे ग्रॅटिट्यूड रायटिंग डायरी मध्ये 10 पॉइंट केले. मी वॉशरूम पर्यंत जाताना माझे पाऊल टाकतोय त्याचे धन्यवाद. किचन मध्ये ज्या पण गोष्टी यूज केल्या असतील, टॉयलेट, ब्रश, हँड वॉश, पाणी, टॉवेल, त्या सगळ्यांचा धन्यवाद. मला सकाळी सकाळी इतकं छान पाणी आहे, सगळीकडनं हवा फ्रेश आहे, मी श्वास घेते, पक्ष्यांचा आवाज येतोय. मला इतका ऑक्सिजन पुरेशा प्रमाणात दिल्याबद्दल धन्यवाद. मला पाणी कुठे भरायला जावं लागत नाही. माझ्या बाथरूम मध्ये, भांड्यांना, किचन मध्ये पाणी येतंय. ते पाणी स्वच्छ सुंदर पाणी येतंय, त्याबद्दल धन्यवाद. माझ्या खिडकीतून जो सूर्य दिसतोय, तो सूर्य दिवसभर मला उजेड, प्रकाश, एनर्जी देत असतो, त्याला धन्यवाद. सुंदर आकाश आहे, ते आकाश बघून मला जे छान वाटतं त्याबद्दल धन्यवाद. माझ्या घरात सुंदर झाड असेल, त्याला फुल येत असतील, किंवा माझ्या बिल्डिंग मध्ये आजूबाजूला जे झाड आहेत, सुंदर फुलं आहेत, त्या निसर्गाला धन्यवाद. मला जेवढं सुंदर जीवन दिलंय, माझ्या आयुष्यात खूप छान छान लोक आहेत, ते सगळे मला प्रेम देतात, आदर देतात, रिस्पेक्ट देतात. ते छान मला हेल्प करतात, माझी काळजी घेतात, माझ्या सुखदुःखात माझ्या सोबत राहतात. हे सगळे आवडते लोक माझ्या जवळ दिले. माझी मुलं मला दिली, जे मला घरचे दिले, ते मी जेव्हा पण त्यांना हाक मारेल ते माझ्यासाठी उभे राहतील. सगळ्यांना धन्यवाद. माझ्या शेजारी सगळे आहेत, त्याबद्दल धन्यवाद. मी एका समाजात राहतो, त्यामुळे मला सोशल सेफ वाटतं, चांगलं वाटतं, त्याबद्दल धन्यवाद. माझा देश सुरक्षित आहे, त्याचा पोलीस, बॉर्डरवरचे सैनिक सगळे शांतता, सुव्यवस्था मेंटेन करतायत, त्याबद्दल धन्यवाद. आणि माझा देश जो स्वतंत्र आहे, जो मला सगळं स्वातंत्र्य देतो, कुठे जायचं यायचं, माझ्या घरचे स्वातंत्र्य देतात. मी मॅजिकचं सेशन करू शकते. माझं माइंड जे मला चांगल्या दिशेवर, माझ्या चांगल्या रस्त्यावर मला चालवतंय, त्याबद्दल धन्यवाद. माझ्या मनाचे मी खूप खूप आभारी आहे की माझं मन चांगलं विचार करतंय. धन्यवाद.
माझं ब्रेन नवीन वाटा तयार करतंय, नवीन रस्ते तयार करतंय, की मला नवीन रस्त्यांवर घेऊन जाईल, मला पॉझिटिव्हिटीकडे घेऊन जाईल. मी नेहमी चांगले विचार करेल. माझं नेहमी आनंदाचं एक घर मी बनवतोय. प्रत्येक वेळेस थँक म्हणून एक आनंदाची वीट त्याच्यावर लावतोय. आणि माझं हे जुनं जे चिंतांचं, विचारांचं, टेन्शनचं, काळजीचं, वरीचं जे घर होतं, त्या घराला विसरून नवीन घराकडे जायचा रस्ता तयार करतोय. तिथे फक्त आनंद, समाधान सगळं असेल. त्या घरी जाण्यासाठी मला रोज थोडी प्रॅक्टिस करावी लागेल. कारण माझ्या ब्रेनला जी सवय, माझ्या मनाला जी सवय रस्त्यांवर जायची, कंटिन्यू त्या जुन्याच वाटात तोपर्यंत त्याच वाटेवर जायची. त्या वाटा मी तोडतोय. माझे ब्रेनचे पॅटर्न तिथे मी तोडते. मी त्या वाटेवर किती वाटलं तरी जाणार नाही. किती माझी चिडचिड झाली, किती मला त्रास झाला, तरी मी स्वतःला आठवण करून देईन की मी माझ्या नवीन वाटेवर जाणार आहे. मी नवीन घराकडे जाणार. हे माझं सुखाचं घर आहे, त्या माझं आनंदाचं घर आहे. त्याच वळणावर मी जाणार आहे. आणि मी तिथे हॅपी, शांत, सुरक्षित फील करते. माझ्या मनाला मी शांत, पीसफुल तिथे ठेवणार आहे. आणि त्याच भावनेत मी दिवसभर राहते. थोडी थोडी माझी चिडचिड होऊ शकते. थोडं मी जुन्या वाटेवर जाऊ शकते. पण तेव्हा मी स्वतःला हळूच नवीन वाटेवर आणणार. आणि जरी मला नाही येता आलं, तरी मी स्वतःच्या मनाला त्रास नाही देणार. मी पनिशमेंट नाही देणार. ठीक आहे, त्याला थोड्या वेळ जुन्या वाटेवर जायचंय, थोड्या वेळ तू जाऊन ये. त्याला ऍक्सेप्ट करा. त्याला विरोध नका करू. स्वतःच्या मनाला मारू नका. त्याला त्रास देऊ नका. पनिशमेंट नका देऊ त्याला. ओके, तुला जायचंय, जुन्या वाटेवर जाऊन ये, ती तुझी ओळखीची वाट आहे. त्याला ओके म्हणा, ऍक्सेप्ट करा. त्याच्यात शांतता शोधा की ठीक आहे बाबा, तुला करायचंय ना निगेटिव्ह विचार, खेळून घे, इथलाच खेळून घे. पण नंतर थोड्या वेळाने शांततेत, प्रेमाने त्याला परत नवीन वाटेवर घेऊन. नवीन वाटेवर यायला थोडा वेळ लागेल. ठीक आहे, थोडा 8 दिवस लागतील, 15 दिवस लागतील, महिनाभर लागेल. त्याला जुन्या वाटेवर 40 वर्ष जायची सवय होती, 50-60 वर्ष. ते तिथे जाणार. पण त्याला परत परत पोट धरून लहान मुलासारखं नवीन वाटेवर घेऊन जाणार. आणि आपण चांगल्या घराकडे, आपल्या आनंदी घराकडे, आपल्या चांगल्या माइंडसेटकडे आपण बघूया. ते फक्त शांती, आनंद, समाधान असेल. फक्त त्या स्तरावर मला जायचं. छोटा छोटा आनंद शोधून, छोटा छोटा धन्यवाद म्हणून मी मोठ्या आनंदाकडे चाललोय. जो ब्रह्मानंद आहे, जो परमानंद आहे. पण त्या परमानंद पर्यंत पोहोचायला मला छोटे छोटे आनंद, छोटे छोटे धन्यवाद, छोटे छोटे आभार जमा करावे लागतील. माझं पुण्य मला जमा करावं लागेल. माझ्या बँकेत हे खातं भरावं लागेल. धन्यवादांचं पुण्याही तुम्ही गोळा करा, चांगुलपणा तुम्ही गोळा करा. आणि एक दिवस तुमचं घर खूप आनंदाने, शांती, समाधान. तुम्ही जेवढे शांत व्हाल, तुमच्या आजूबाजूचे पण ते शांत व्हाल. पण जेव्हा शांत फील करतो, पूर्ण युनिव्हर्स आपल्यामुळे शांत फील करतो. आपल्याच भावना, जसं पाण्यात दगड टाकल्यावर त्या भावना तशा पसरतात. जसं पाण्याचे एक एक तरंग उमटतात, तसे आपल्या भावनेत बदल झाल्यावर पूर्ण युनिव्हर्स मध्ये पण ते तरंग उमटतात. आपलेच विचार बाहेर जातात, तेच तरंग निर्माण करतात. आपल्या एका विचारामुळे युनिव्हर्स मध्ये पॉझिटिव्हिटी पसरते. आपण जास्तीत जास्त लोकांनी जोडूया, मिळवूया, चांगले चांगले विचार घेऊया, सगळ्यांना धन्यवाद म्हणूया, प्रेम देऊया, आदर देऊया. आपलं एक नवीन घर जे समाधानाचं असेल असं तयार करूया. थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू मला हे सुंदर जग दाखवल्याबद्दल आणि मला ही सुंदर संधी दिल्याबद्दल. तिथे मी चांगले विचार करू शकतो अशी संधी मला उपलब्ध करून दिल्याबद्दल. आभार.
थँक्यू इथे आल्याबद्दल.